Hello. Okay. Hello and welcome back to everyone. Good morning. I hope everyone is doing well. कंटिन्यू करूया लेक्चर आपण जिथे लास्ट टाइम आपण थांबलो होतो तिथून पुढे. ओके. आणि पुढे जायच्या अगोदर थोडंसं काहीतरी की एक ग्लॅन्स किंवा काहीतरी की ओव्हरव्ह्यू जो आहे तो कालच्या लेक्चरचा तोही थोडासा आपण तिकडे पाहून घेऊया. ठीक आहे. सो कालच्या लेक्चरमध्ये जिथं आपण काहीतरी जो चॅप्टर होता तो कंप्लीट केला होता आणि पुढच्या चॅप्टरवरती काहीतरी आपण तिकडं डिस्कशन जे होतं ते स्टार्ट केलं होतं. ओके. ॲग्रिकल्चर काहीतरी की मायक्रो बायोलॉजी हा जो चॅप्टर होता तो कालच्या लेक्चरमध्ये आपण काहीतरी की तिकडे कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. सो याच्यामधले इम्पॉर्टंट जे पॉईंट होते ते आपण आय थिंक इथून इथून थोडंसं काहीतरी की डिस्कशन जे होतं ते स्टार्ट केलं होतं. मेजर मायक्रोबायोलॉजिकल काहीतरी की प्रोसेसेस इन सॉईल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व. कोणते इथं काहीतरी की बेसिकली प्रक्रिया असतात ज्या इथं काहीतरी की सूक्ष्मजीवांच्या द्वारे काहीतरी की कंडक्ट केल्या जातात आणि त्याच्यामध्ये कोणते काहीतरी की सूक्ष्मजीव असतात ते इथं काय म्हणू आपण त्याला पार्टिसिपेशन करतात किंवा त्याच्यामध्ये भाग घेतात. हा पॉईंट इथं डिस्कस केला होता. पुढे मिनरलायझेशन काय आहे काय नाही या संदर्भात आपण थोडंसं इथं डिस्कशन केलेलं होतं आणि याच्यामध्ये आपण काहीतरी की सायकल बघितलेलं होतं. कार्बन सायकल असेल, नायट्रोजन सायकल असेल आणि सोबतच काहीतरी की ते सल्फर सायकल असेल. ठीक आहे. सो ह्या तीन ज्या इम्पॉर्टंट सायकल होत्या याच्या संदर्भातही आपण इथं डिस्कस केलेलं होतं. पुढे आपण इकडं बघितलं होतं मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर मिनरलायझेशन ऑफ नायट्रोजन. ओके. सो नायट्रोजनचं काहीतरी की बेसिकली जे मिनरलायझेशन असतं त्या संदर्भात कोणते ऑर्गॅनिझम्स असतात इथं रिस्पॉन्सिबल त्याही संदर्भात आपण इथं डिस्कस केलेलं होतं. मग याच्यामध्ये आपण इकडं इम्पॉर्टंट प्रोसेसेस बघितल्या. त्याच्यामध्ये मिनरलायझेशन एक्झॅक्टली कशाचं होतं किंवा काय नाही ते पाहिलं आपण आणि पुढे आपण इकडं बघितलं की मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते असतात त्याच्यामध्ये काहीतरी की तिकडे पार्टिसिपेशन करणारे किंवा काहीतरी की तिथे काहीतरी की भाग घेणारे. मग इथं दोन इम्पॉर्टंट काहीतरी की पॉईंट आपण बघितले होते. नायट्रिफिकेशन असेल आणि काहीतरी की नायट्रिफिकेशन आणि अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशनमध्ये आपण इकडं बघितलं होतं अमिनो ॲसिड असतात ते अमोनियामध्ये कन्वर्ट होतात अमोनिफिकेशनमध्ये. नायट्रिफिकेशनमध्ये आपण दोन बघितले. पहिला अमोनिया जो असतो तो नायट्रेटमध्ये कन्वर्ट होतो आणि पुन्हा नायट्रिफिकेशनमध्ये नायट्रेट जो असतो तो नायट्रीटमध्ये कन्वर्ट होतो. ओके. आणि ते नायट्रोबॅक्टर असेल, नायट्रोसोमोनास असेल आणि काहीतरी की नायट्रोबॅक्टर असेल हे महत्त्वपूर्ण सूक्ष्मजीव असतात त्याच्यामध्ये काहीतरी की सहभाग घेतात किंवा ही जी मिनरलायझेशनची प्रोसेस असते हिला पूर्ण करतात. ठीक आहे. पुढे इमोबिलायझेशन बघितलं आपण आणि नायट्रोजन फिक्सेशन ऑर्गॅनिझमच्या संदर्भात काहीतरी की पहिल्यांदा त्याला कोणी इथं आयसोलेटेड केलेलं होतं तेही आपण इथं पाहिलं. त्याच्यानंतर आपण इकडं बघितलं होतं रायझोबियम. रायझोबियम स्टेन्स फॉर बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन इन डिफरंट क्रॉप्स. वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी की बेसिकली तिकडं जे क्रॉप्स आहेत या क्रॉप्समध्ये काहीतरी तिकडं नायट्रोजन फिक्सेशनचं जे काम असतं हे कोणातरी कंप्लीट केलं जातं किंवा थोडक्यात काहीतरी कोणते सूक्ष्मजीव असतात त्याच्यामध्ये काहीतरी की सहभाग घेतात याही संदर्भात आपण थोडं डिस्कस केलेलं होतं. सो इथे एका साईडला आपण काहीतरी की हा सूक्ष्मजीव बघितला रायझोबियम त्याच्यातले डिफरंट स्टेन्स आणि इथं आपण काहीतरी की क्रॉप्स पाहिले. ओके राईट. त्याच्यानंतर आपण इकडं बघितलं मायक्रोझा. एक्झॅक्टली ही प्रोसेस काय असते किंवा काय नाही तिच्या संदर्भातले इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि त्याचे काही एक्झाम्पल. ठीक आहे. पुढे नेक्स्ट जो चॅप्टर होता तो आपण इकडे स्टार्ट केला होता तो म्हणजे काहीतरी की 15 नंबरचा आपल्याचा चॅप्टर जो आहे काहीतरी की ॲज अ हॉर्टिकल्चर. ओके. हॉर्टिकल्चर एक्झॅक्टली कशा प्रकारे काहीतरी की हॉर्टिकल्चरचा हा शब्द जो आहे तो बनलेला आहे तो इथं पण आपण बघितलेलं होतं. सो हा जो वर्ड आहे हॉर्टिकल्चर हा लॅटिन वर्डपासून काहीतरी की डिराईव्ह झाला गेलेला आहे. हॉर्टस म्हणजे काहीतरी की गार्डन आणि कल्चरा मीन्स काहीतरी की कल्टिवेशन. ओके. सो हॉर्टस आणि काहीतरी की कल्चरा अशा ह्या दोन काहीतरी की शब्दापासून येतं हॉर्टिकल्चर जो शब्द आहे तो काहीतरी की बनलेला आहे हे आपण काहीतरी की बघितलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी पुढे हॉर्टिकल्चरची काहीतरी की डेफिनेशन काय आहे काय नाही तेही आपण इथं काहीतरी की इन डिटेलमध्ये डिस्कस केलेली होते विथ फ्यू एक्झाम्पल. महत्त्वपूर्ण असलेली काहीतरी की उदाहरणं आहेत त्याच्यासोबतच काहीतरी की आपण देतो त्याची जी व्याख्या आहे हॉर्टिकल्चरची ती आपण काय केलेली होती इथं डिस्कस केलेली होती. ठीक आहे. पुढे इथे इम्पॉर्टंट काहीतरी की जे ब्रँचेस आहेत हॉर्टिकल्चरच्या त्याही आपण इथं काहीतरी की बघितलेल्या होत्या.
असेल, ओलिव्हिकल्चर असेल, फ्लोरिकल्चर असेल, प्लांटेशन क्रॉप, स्पाइस क्रॉप, मेडिकल आणि काहीतरी ॲरोमॅटिक क्रॉप्स असतील. त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आणि प्लांट काहीतरी प्रोपगेशन. ओके, सो अशा टाईपचे काहीतरी सगळं ब्रँचेस आणि त्याच्याही सोबतच काही ते महत्त्वपूर्ण जे पॉईंट होते ते आपण इथे डिस्कस केलेले होते. राईट. त्याच्यानंतर इथून आय थिंक आपण काही इम्पॉर्टंट जे पॉईंट होते म्हणजेच वन लायनर किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू एका वाक्यातली काहीतरी महत्त्वपूर्ण असणारी अशी इन्फॉर्मेशन जी होती ती आपण इथे डिस्कस केलेली होती इन कंटेक्स्ट ऑफ दी हॉर्टिकल्चर. सो हॉर्टिकल्चर संदर्भात काहीतरी किंवा कोणत्या फळांच्या, फुलांच्या किंवा काहीतरी की बेसिकली काहीतरी की ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये भारत आणि भारतातले काहीतरी की जी राज्य आहेत ती तिथे लिडिंग स्टेट आहेत या संदर्भातला जो डेटा होता तो आपण इथे डिस्कस केलेला होता. फॉर एक्झाम्पल आपण इकडे बघितलं होतं मँगोच्या प्रोडक्शनमध्ये उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे. ओके, सो तशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन होती ती आपण इथे डिस्कस केलेली होती. ठीक आहे. पुढे आपण इकडे बघितलं होतं एपिथेट्स फ्रूट. किंग कोण आहे फ्रूटमध्ये, त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे किंग ऑफ टेम्परेट फ्रूट कोण आहे, ॲरिड किंग फ्रूट कोण आहे, ठीक आहे, आणि क्वीन काहीतरी की बेवरेज कोण आहेत. सोबतच अजून काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती ती देखील आपण इथे डिस्कस केलेली होते. फॉर एक्झाम्पल इथं एम्ब्लम ऑफ युनायटेड नेशन, ओलिव्हचा काहीतरी की बेसिकली ट्री आहे देतात, ब्रँचेस असं पण म्हणतो त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वीन ऑफ फ्रूट आपण इथं बघितलं होतं लिची. ठीक आहे. क्वीन ऑफ पल्सेस आपण इथं पी बघितलं होतं आणि सो ऑन. अशी इम्पॉर्टंट जी इन्फॉर्मेशन होती ती आपण इथे डिस्कस केलेली होती. पुढे इथं आपण अगेन इम्पॉर्टंट काहीतरी की पॉईंट जो होता तो डिस्कस केलेला होता तो म्हणजे फळांच्या मध्ये आणि काहीतरी की बेसिकली तिकडे जे व्हेजिटेबल्स आहेत यांच्यामध्ये विशिष्ट असा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे वास असेल किंवा विशिष्ट असा काहीतरी की कलर जो असतो तो का प्राप्त झाला गेलेला असतो. सो त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे इम्पॉर्टंट पिगमेंट्स किंवा एन्झाईम्स ते आपण इथं काहीतरी की डिस्कस केलेले होते. ओके, आणि सॉरी त्याचे काहीतरी की बेसिकली ते हे कॅरेक्टरिस्टिक आणि त्याच्यासाठी काहीतरी की रिस्पॉन्सिबल असणारे घटक एन्झाईम किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे काहीतरी की ॲज अ हे असतील त्याचे काहीतरी की तिकडे म्हणून आपण त्याला इंटरनल द्रव असतील ते. ठीक आहे. पुढे आपण इकडे बघितलं होतं स्टोरेज लाईफ ऑफ फ्रेश व्हेजिटेबल्स. कशा प्रकारे काहीतरी तिकडं व्हेजिटेबल्स आहेत त्यांची स्टोरेज लाईफ असते. इथं आपण पहिल्यांदा बघितलं होतं व्हेरी पेरिशेबल. ओके, जे साधारणतः 0 ते 4 आठवड्यासाठीच राहतात. त्याच्यानंतर पेरिशेबल, सेमी पेरिशेबल आणि नंतर काहीतरी की नॉन पेरिशेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन आपण इकडे आलो होतो ते म्हणजे काहीतरी की इम्पॉर्टंट असा टॉपिक क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, सो हॉर्टिकल्चरचे काहीतरी की जे क्रॉप्स आहेत काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे व्हेजिटेबल्स आहेत किंवा फ्रूट्स आहेत यांचं जे क्लासिफिकेशन होतं याच्या संदर्भात आपण इकडे डिस्कस करायला स्टार्ट केलं होतं किंवा काहीतरी की केलं होतं. ओके, आणि मग याच्यामध्ये आपण बघितलं होतं डिफरंट बेस इथं काहीतरी की ठेवले गेलेले आहेत किंवा अकॉर्डिंग टू काहीतरी की डिफरंट क्रायटेरिया इथं हॉर्टिकल्चरचे काहीतरी की जे क्रॉप्स आहेत किंवा काहीतरी की तिकडे प्लांट्स आहेत त्यांना काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. बरोबर. सो पहिले इथं क्लासिफिकेशन जे होतं ते बघितलं होतं आपण अकॉर्डिंग टू बॉटनी. ओके, अकॉर्डिंग टू बॉटनी. आणि मग याच्यामध्ये आपण काहीतरी की पहिला हा काहीतरी की मुद्दा बघितला होता तो म्हणजे एक द्विजपत्र किंवा काहीतरी की द्विबीजपत्र. ठीक आहे. एक द्विजपत्र किंवा काहीतरी की मग द्विबीजपत्र. सो इथं आपण बघितलं होतं मोनो कायटोलिडेनस आणि काहीतरी की डायकायटोलिडेनस. ठीक आहे. आणि त्याच्यातले इम्पॉर्टंट जे पॉईंट होते ते आपण इथं डिस्कस केलेले होते. नंतर पुढे आपण इथं बघितलं होतं अकॉर्डिंग टू सीझन. दुसऱ्या नंबरचं काहीतरी की इकडे क्लासिफिकेशन. तर सीझनच्या बेसिसवरती पण काहीतरी की हॉर्टिकल्चर क्रॉप्स आणि फ्रूट्स आहेत यांचं काहीतरी की तिकडे क्लासिफिकेशन केलेलं आहे. याच्यामध्ये 3 सीझन आपण बघितले होते. कोल्ड सीझन असेल, समर सीझन असेल आणि काहीतरी की रेनी सीझन असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की इथे इम्पॉर्टंट पार्ट होता तो म्हणजे काहीतरी की बेसिकली अकॉर्डिंग टू पार्ट यूज्ड ॲज अ फूड. तिसऱ्या नंबरचा पॉईंट. ओके, अकॉर्डिंग टू पार्ट यूज ॲज अ फूड. फ्रूटमध्ये आपण इकडे बघितलं मँगो, जामून, पपया, गुवा, टोमॅटो. ओके, अँड सो ऑन. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू काहीतरी की स्ट्रक्चर. चौथ्या नंबरचा जो पॉईंट होता तो देखील आपण बघितलेला होता. स्ट्रक्चर कशा प्रकारे असतात त्याच्यावरून देखील काहीतरी की हॉर्टिकल्चर क्रॉप्स किंवा व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स आहेत त्यांचं काहीतरी की तिथे क्लासिफिकेशन जे आहे ते केलं गेलेलं आहे. ओके, याच्यानंतर काहीतरी की अकॉर्डिंग टू क्लायमेट.
या संदर्भात थोडंसं काहीतरी की मुद्दाच होता किंवा काहीतरी की हा जो मुद्दा होता इथं आपण काहीतरी की येऊन थांबलेलो होतो अकॉर्डिंग टू क्लायमेट्स. तर इथं बेस्ड ऑन जे काहीतरी तिकडं क्लायमेट्स हॉर्टिकल्चर काहीतरी तिकडं क्रॉप्स आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत ना ते तिथं काहीतरी की विभागले गेलेले आहेत. ओके, सो याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी आपण इकडे स्टार्ट करूया. राईट, फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की पहिला क्लायमेटिक कंडिशन म्हणजे काहीतरी की ॲज अ ट्रॉपिकल. ओके, ट्रॉपिकल. आता साधारणतः जॉग्राफीचं जर तुम्हाला काहीतरी नॉलेज असेल किंवा कधीतरी तुम्ही तिथे जॉग्राफी केलेली असेल तर तुम्हाला इथे काहीतरी की पाहायला मिळेल. अशा प्रकारे अर्थ आहे. इथे आपल्याला काहीतरी की इक्वेटर पाहायला मिळतो. ओके, आणि इकडे ट्रॉपिकल आणि त्याच्या पुढे काहीतरी तिकडे सब ट्रॉपिकल किंवा काहीतरी की मग टेम्परेट. ओके, टेम्परेट असा काहीतरी की एरिया जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. हा झाला इक्वेटर, हा इथं झाला काहीतरी की ट्रॉपिकल आणि हा सब ट्रॉपिकल आणि पुढे काहीतरी की टेम्परेट. ठीक आहे, सो अशा प्रकारे तिथे बेस्ड ऑन जे काहीतरी की टेम्परेचर आणि एअर प्रेशर आणि तर काहीतरी की जी अर्थ आहे ती काय केली गेलेली आहे तिथं अशी वेगवेगळ्या काहीतरी की बेल्टमध्ये तिथं डिवाईड केलेले आहे. राईट, सो इक्वेटर झाला, ट्रॉपिकल झाला, सब ट्रॉपिकल आणि काहीतरी की टेम्परेट. ठीक आहे, सो त्याच्याच अकॉर्डिंग काहीतरी की आपल्याला तिथं फ्रूट्स आणि व्हेजिटेबल जे आहेत ते काहीतरी तिकडं तिथे प्रोड्यूस केले गेलेले काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, आता एक्झॅक्टली काहीतरी तिकडं क्रॉपिंग पॅटर्नमध्ये आपण तिथं काहीतरी की बघून घेतलेलं होतं. पर्टिक्युलर क्रॉप्स असतात ते त्या काहीतरी तिकडं क्लायमेटिक कंडिशनमध्येच काहीतरी तिकडं प्रोड्यूस केल्या जातात किंवा प्रोड्यूस होतात. फॉर एक्झाम्पल शुगर केन, ऊस आहे, हा काहीतरी ट्रॉपिकल काहीतरी तिकडं क्रॉप आहे. कारण का टेम्परेचर जे काहीतरी त्याला हायेस्ट अशी रिक्वायरमेंट असते. ठीक आहे, आणि सोबतच काहीतरी इकडं हाय अमाऊंट ऑफ काहीतरी इकडे वॉटर. त्याचं ट्रॉपिकल काहीतरी क्रॉप आहे, सो त्यानुसार काहीतरी त्याला त्या टाईपच्या कंडिशन असतात त्या रिक्वायर असतात. ओके, सो पहिला जो आहे तो काहीतरी की ट्रॉपिकल म्हणजेच आपण काहीतरी की आपण म्हणू इक्वेटरच्या काहीतरी की वरचा असणारा काहीतरी की बेल्ट ट्रॉपिकल म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे, सो आता इथे काहीतरी की जे फ्रूट्स असतील यांच्या संदर्भात जर आपण बघितलं, इट नीड्स हॉट अँड ह्युमिड क्लायमेट फॉर फ्लावरिंग अँड फ्रुटिंग. ओके, इट नीड्स हॉट अँड काहीतरी की ह्युमिड क्लायमेट फॉर फ्लावरिंग अँड फ्रुटिंग. इथे असणारे काहीतरी की बेसिकली जे फ्रूट्स असतील ओके ट्रॉपिकल काहीतरी की एरियामधले यांच्या संदर्भात जर आपण इकडं बघितलं तर आपण इथं पाहू शकतो हॉट आणि काहीतरी की ह्युमिड क्लायमेट काहीतरी तिकडे रिक्वायर्ड असतं. आता आपल्याला माहितीच आहे ट्रॉपिकलला काहीतरी की कंटिन्युअसली तिथे काहीतरी की हॉट आणि काहीतरी की ह्युमिड टेम्परेचर जे असतं ते प्रेझेन्स असतं. ओके, आणि त्याच्याच काहीतरी की अकॉर्डिंग आपण इथं बघू शकतो मँगो, बनाना, पपाया, सोपाटा, पायनॅपल, जॅकफ्रूट, गुवा, कोकोनट आणि काहीतरी की कॅशोनट हे इम्पॉर्टंट असे काहीतरी जे फ्रूट्स आहेत ते आपल्याला इथे ट्रॉपिकल एरियामध्ये काहीतरी की ग्रो झालेले किंवा इथे त्यांचा काहीतरी की प्रेझेन्स आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ओके, हे झालं ट्रॉपिकल. त्याच्यानंतर काहीतरी की सब ट्रॉपिकल. सब ट्रॉपिकलमध्ये अगेन थोडंसं काहीतरी की सेमच पाहायला मिळतं, मात्र ह्युमिडिटी असते ती काहीतरीकडं कमी असते. सो इट नीड्स हॉट ॲज वेल ॲज अ ड्राय क्लायमेट. ओके, इथे कसं असतं ॲज अ ह्युमिड असतं, इथं मात्र काहीतरी की ड्राय क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो ड्राय क्लायमेट फॉर ग्रोथ. ओके, फॉर ग्रोथ. मग एक्झाम्पल जर आपण इथं बघितले तर आपण इथं बघू शकतो सिट्रस फ्रूट असतील, पोमोग्रेनेट, बेल, बेर, लिची, जामून, ओके, avocado, ग्रेप, फिग अँड द अदर व्हेजिटेबल्स वी कॅन सी हिअर. सब ट्रॉपिकल काहीतरी की एरियामध्ये आढळणारी ही झाली काहीतरी की फळांची काहीतरी की उदाहरणं. त्याच्यानंतर आहे टेम्परेट. सब ट्रॉपिकलच्या काहीतरी की वरती असणारा जो प्रेशर बेल्ट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं वातावरणाचा जो पट्टा येतो त्याला काहीतरी की याचा टेम्परेट म्हणलं जातं. आता टेम्परेट म्हणजे काय असणार आहे, इथून काहीतरी की आपण त्याला म्हणू हे जे असणारे काहीतरी की जे ध्रुव आहेत त्यांच्यापासून काहीतरी की साधारणतः यांचं अंतर असतं ते जवळ असतं. त्यामुळं हा जो काहीतरी की बेल्ट असेल हा कसा असणार आहे तर काहीतरी की थंड. ओके, थंड काहीतरी की वातावरणाचा किंवा काहीतरी की हवेचा. सो इट नीड्स कोल्ड क्लायमेट. ओके, कोल्ड क्लायमेट. सो ॲज आय टोल्ड यू इथे काहीतरी की बेसिकली ध्रुवाच्या जवळ असल्यामुळे टेम्परेचर किंवा काहीतरी की क्लायमेट जे असतं इथलं टेम्परेटमधलं ते कसं असतं ॲज अ कोल्ड. ओके, विथ हाय ह्युमिडिटी. आणि त्याच्यामुळेच मग एक्झाम्पल आपण इथं जर बघितले फळांचे तर आपण इथं बघू शकतो ॲपल असेल, पेर असेल, पीच, प्लम, आमंड, वॉलनट, ॲप्रिकॉल, चेरी, स्ट्रॉबेरी आणि काहीतरी की वॉलनट
अशा प्रकारचे काहीतरी की महत्त्वपूर्ण पिकं जे आहेत किंवा काहीतरी की फ्रूट जे आहेत ते आपल्याला इथं टेम्परेट एरियामध्ये काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, सो हे झालं काहीतरी की क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू क्लायमेट्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे काहीतरी की 6 नंबरचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू टाईप ऑफ डायकोगॅमी. ओके, डायकोगॅमी ऑफ फ्रूट्स. मग याच्यामध्ये काहीतरी की 2 टाईपच्या काहीतरी की डायकोगॅमी आपल्याला इथं पाहायला मिळतात. एक म्हणजे काहीतरी की प्रोटोएंड्री आणि दुसरा म्हणजे काहीतरी की प्रोटोगॅनी. ओके, प्रोटोएंड्री आणि काहीतरी की प्रोटोगॅनी. आता हे एक्झॅक्टली काय असतं काय नाही ते आपण काहीतरी की ऑलरेडीज तिथे सीड सायन्समध्ये काहीतरी की डिस्कस केलेलं होतं, इफ यू रिमेंबर. ओके, आपण ऑलरेडी काय केलेलं डिस्कस केलेलं आहे. सो इथं आपल्याला सरळ सरळ काहीतरी की त्याचे एक्झाम्पल जे आहे ते पाहायला मिळतात. सो डायकोगॅमीवरती 2 त्याचं क्लासिफिकेशन किंवा सब टाईप प्रोटोएंड्री आणि काहीतरी की प्रोटोगॅनी. मग प्रोटोएंड्रीमध्ये एक्झाम्पल आपल्याला इथं पाहायला मिळतात सोपाटा असेल, वॉलनट असेल आणि काहीतरी की कोकोनट. ओके, आणि प्रोटोगॅनीमध्ये बनाना, पोमोग्रेनेट, फिग आणि काहीतरी की प्लम हे इम्पॉर्टंट काहीतरी की एक्झाम्पल आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे 7 नंबरचा आणि क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू रेट ऑफ रेस्पिरेशन. ओके, अकॉर्डिंग टू रेट ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे. सो रेस्पिरेशनच्या काहीतरी की आधारावरती किंवा काहीतरी की त्या तत्वावरती देखील काहीतरी की जे फ्रूट्स आहेत, ओके, ते काय केले गेले आहेत तिकडं क्लासिफाय किंवा काहीतरी तिकडं वेगवेगळे केले गेलेले आहेत. मग याच्यामध्ये पहिला आपल्याला इथं पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी कायचं क्लायमेट्रिक काहीतरी की फ्रूट्स. सो इथे आपल्याला पाहायला मिळतं फ्रूट्स एक्सप्रेसिंग सडन इन्क्रीज इन अ रेट ऑफ रेस्पिरेशन ॲट द टाईम ऑफ रेपनिंग. ओके, ॲट द टाईम ऑफ रेपनिंग. आता काहीतरी की तिकडे पर्टिक्युलर किंवा काहीतरी की प्रत्येक क्लायमेटनुसार जे फ्रूट्स असतात त्यांचा काहीतरी की पिकण्याचा जो वेळ असतो तो ठरलेला असतो आणि त्याच्याच पिरियडमध्ये काहीतरी की बेसिकली त्यांचा जो रेस्पिरेशन रेट असतो तो त्याचा हायेस्ट असतो. त्याला काहीतरी की म्हणतात काहीतरी याचा क्लायमेट्रिक काहीतरी की फ्रूट्स. ओके, जे सडनली काहीतरी त्याचा रेस्पिरेशन जो असतो त्यांचा तो इन्क्रीज होतो ज्यावेळेला ते काहीतरी की पिकायला लागतात त्यावेळेला. फॉर एक्झाम्पल असेल मँगो, बनाना, गुवा, पपया, जॅकफ्रूट, ॲपल, पेअर, पीच, प्लम आणि काहीतरी की फिग आणि इव्हन काहीतरी की टोमॅटो देखील आपण काहीतरी याच्यामध्ये पाहू शकतो. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की बेसिकली काय क्लायमेट्रिक काहीतरी की फ्रूट्स. त्याच्यानंतर आहे 9 क्लायमेट्रिक काहीतरी की फ्रूट्स. ओके, नॉन क्लायमेट्रिक काहीतरी की फ्रूट्स. आता हे असे काहीतरी की फ्रूट्स असतात त्यांचं काहीतरी की बेसिकली टाईमनुसार किंवा काहीतरी की आपण म्हणून क्लायमेटिक कंडिशननुसार रेस्पिरेशन जास्त ठरलेलं नसतं. ओके, हे कशामध्ये देतात तर काहीतरी काय नॉन क्लायमेटिक काहीतरी तिकडे फ्रूट्समध्ये. ओके, सो फ्रूट एक्सप्रेसिंग अ सिम्पल अ ग्रॅज्युअल डिक्लाइन इन द रेट ॲट द टाईम ऑफ रेपनिंग. ओके, ॲट द टाईम ऑफ रेपनिंग. ठीक आहे. इथे काय असतं उलट असतं कशाचं काहीतरी की तिकडे बेसिकली आपण त्याला म्हणू क्लायमेटिक काहीतरी फ्रूटच्या. इथे ज्यावेळेला काहीतरी तिकडं फळं जे असतात ती पिकायला लागतात त्यावेळेला यांचं जे रेस्पिरेशन रेट असतो तो काय झाला गेला असतो तर रिड्यूस झाला गेला असतो. ओके, यांचा काहीतरी की जो बेसिकली रेट असतो रेस्पिरेशनचा तो रिड्यूस झाला गेला असतो. मग एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो लिची, लेमन, सिट्रस फ्रूट असतील, ककंबर असेल, ग्रेप, बेर, पायनॅपल आणि काहीतरी इकडं जामून आणि काहीतरी की कॅशनट हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ ओरिजिन. ठीक आहे. अकॉर्डिंग टू सेंटर ऑफ ओरिजिन फ्रूट्स 8 नंबरचा काहीतरी की आपल्याला इथं बेस किंवा काहीतरी की पॅरामीटर इथं पाहायला मिळतो. याच्या संदर्भातची जी इन्फॉर्मेशन होती ती आय होप आपण काहीतरी की अगोदर डिस्कस केलेली आहे. ओके, डिस्कस केलेलीच होती आपण तिथं. पर्टिक्युलर काहीतरी की व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत किंवा काहीतरी की क्रॉप्स आहेत आणि त्यांचा ओरिजिन ओके कुठे झाला गेलेला किंवा कुठे नाही या संदर्भात जे पॉईंट होते ते आपण डिस्कस केलेले आहेत. इथे मात्र आपल्याला काहीतरी पर्टिक्युलर फ्रूट्स पाहायला मिळतात आणि त्यांचं काहीतरी ओरिजिन. ठीक आहे. कीप इन दॅट माइंड. थोडंसं काहीतरी की परफेक्टली हे लक्षात असू द्या. तर इथे एका साईडला आपल्याला कंट्रीज पाहायला मिळतात किंवा काहीतरी त्यांचा ओरिजिन. ठीक आहे. आणि या साईडला आपल्याला काहीतरी फ्रूट्स पाहायला मिळतात. ओके, एका साईडला काहीतरी की तिकडे कंट्रीज तर त्यांचं ओरिजिन असणारं काहीतरी की प्लेस आणि एका साईडला काहीतरी की कुठले फ्रूट्स तिथे काहीतरी की आपल्याला
ओरिजिनेट झालेले पाहायला मिळतात, त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन. सो पहिला इथं काहीतरी की कंट्री किंवा ओरिजिन प्लेस आहे ते म्हणजे काहीतरी की चायना. फ्रूटच्या संदर्भात जर बघितले तर आपण, सो वी कॅन सी हिअर लिची असेल, पीच असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की मँड्रिन असेल, स्वीट ऑरेंज असेल, मलबेरी असेल आणि काहीतरी की ॲप्रिकॉट असेल. ओके, ॲप्रिकॉट ही महत्त्वपूर्ण फळं आहेत की काहीतरी की आपल्याला किंवा काहीतरी की महत्त्वपूर्ण फळांचं ओरिजिन जे आहे आपल्याला कुठे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी काय चायनामध्ये. ओके, चायनामध्ये काहीतरी आपल्याला हे पाहायला मिळतं. सेकंड जर आपण इथं बघितलं इंडियाच्या संदर्भात, सो इथं आपण बघू शकतो बेल असेल, जॅकफ्रूट असेल, त्याच्यानंतर काहीतरी की पलास असेल आणि काहीतरी की कागजीलाम असेल. ही इम्पॉर्टंट काहीतरी की जी फळं आहेत यांचा जो ओरिजिन आहे तो आपल्याला इंडियामध्ये पाहायला मिळतो. ओके, सो बऱ्याचदा आता इथं काहीतरी की मलबेरी किंवा लिची असेल हे आपल्याला पाहायला मिळतात की इंडियामध्ये जर यांची उत्पादनं घेतली जात असतील तरी ओरिजिन किंवा काहीतरी की त्यांची जी सुरुवात आहे ती तर चायनामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो हे फक्त काहीतरी की 4 इम्पॉर्टंट जे फ्रूट्स आहेत ना ते इंडियामधले काहीतरी की ओरिजिन किंवा इथले इंडिजिनियस आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, पुढे आहे ब्राझील. पायनॅपल असेल आणि कॅशोनट असेल. ओके, पायनॅपल आणि काहीतरी की कॅशोनट असेल हे 2 इम्पॉर्टंट काहीतरी की जी फळं आहेत त्यांचा ओरिजिन आपल्याला काहीतरी की ब्राझीलमध्ये पाहायला मिळतो. तर इथे पायनॅपल आणि कॅशोनट असेल हे दोन्ही पण काहीतरी की इंडियामध्ये इंट्रोड्यूस करण्याचं जे काम होतं ते पोर्तुगीजांनी काहीतरी की केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्सिकोच्या संदर्भात जर बघितलं तर पपया असेल, सोप्टा असेल आणि काहीतरी की कस्टर्ड ॲपल असेल. ओके, कस्टर्ड काहीतरी की ॲपल असेल यांचा जो ओरिजिन आहे तो आपल्याला मेक्सिकोमध्ये पाहायला मिळतो. अगेन सेम यांचं जो काहीतरी की इंडियामधलं इंट्रोडक्शन असेल किंवा इंडियामध्ये काहीतरी यांना आणण्याचं जे काम होतं ते पोर्तुगीजांनी केलेलं होतं. देन पेरू ही काहीतरी की कंट्री आहे आणि ह्या पेरू कंट्रीमध्येच काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं गोवा, म्हणजेच काहीतरी ॲज अ पेरू याचं काहीतरी की ओरिजिन आपल्याला पाहायला मिळतं. किंवा आज आपण जो काहीतरी की पेरू खातो तो हा काहीतरी की पेरू कंट्रीमधूनच काहीतरी की इंडियामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट एशिया. ठीक आहे, साऊथ ईस्ट एशिया. आता साऊथ ईस्ट एशियामध्ये जर आपण बघितलं तर बरेचसे देश आपल्याला पाहायला मिळतात. कंबोडिया असेल, जावा असेल, सुमात्रा असेल, इंडोनेशिया असेल, ठीक आहे, किंवा काहीतरी की अदर कंट्रीज असतील. आता ह्या कंट्रीमधून देखील काहीतरी की इंडियामध्ये बरेचसेच काहीतरी की जे फ्रूट्स आहेत ते आले गेलेले आहेत किंवा या कंट्रीमध्ये आपल्याला काहीतरी की बरेचसे जे फ्रूट्स आहेत ना त्यांचा ओरिजिन काहीतरी की पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल बनाना असेल, कोकोनट असेल, त्याच्यानंतर काहीतरी की पमल असेल आणि काहीतरी की लेमन असेल. ओके, तर हे सगळे काहीतरी की फ्रूट्स आज जे इंडियामध्ये आपण बघतो सगळ्यांचा ओरिजिन जो आहे तो कुठे आहे तर काहीतरी की ॲज अ साऊथ ईस्ट एशियामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इराक. ओके, इराकमध्ये आपल्याला माहितीच आहे फिग असेल आणि सोबतच काहीतरी की डेट पाम असतील. या दोघांचा जो ओरिजिन आहे तो कुठला पाहायला मिळतो आपल्याला इराकमधला. ठीक आहे, फिग म्हणजे आपण बघितलं होतं अंजीर आणि त्याच्यानंतर काहीतरी की डेट पाम. ठीक आहे, यांचा जो ओरिजिन आहे तो आपल्याला इराकमधला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढं आहे ते म्हणजे काहीतरी की इराण आणि इराणमधून आपल्याला पाहायला मिळते तर पोमोग्रेनेट. ओके, पोमोग्रेनेट. सो डाळिंब याचा जो काहीतरी की उगम आहे किंवा काहीतरी आपण म्हणतो तर सुरुवात जी होती ती काहीतरी आपल्याला इराणमध्ये झाली गेलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर युरोपच्या संदर्भात जर बघितलं तर आपल्याला इथं पाहायला मिळते ते म्हणजे ॲज अ पेअर. ओके, पेअर. सो पेअर जे आहे ते काहीतरी की आता या सीझन म्हणजे काहीतरी बरेचसे आपल्याला अवेलेबल काहीतरी होतात. सो त्यांचा जो उगम आहे तो काहीतरी की युरोपियन कंट्रीमधलाच आहे. एशियन मायनर जर आपण इथं बघितला तर इथं आपण बघू शकतो ॲपल. ओके, एशियन मायनर. आता एशियन मायनर म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू इंडियाच्या काहीतरी तिकडं नॉर्थला म्हणजे काहीतरी की हिमालयाच्या वरच्या पार्ट्समध्ये असणारे बरेचसेच काहीतरी की ज्या कंट्रीज आहेत. मग त्याच्यामध्ये काहीतरी की तुर्कमेनिस्तान असेल, अफगाणिस्तानचा काही पार्ट असेल आणि त्याच्यापासून काहीतरी की जरासं आपण जर पुढे आलो तर ते काहीतरी की जम्मू आणि काश्मीर असेल. ओके, सो हा जो सगळा प्रदेश आहे त्याच्यामध्ये येतो आणि तिथे ॲपलचं ओरिजिन आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच अफगाणिस्तानच्या संदर्भात जर बघितलं तर इथं आपण बघू शकतो आमंड म्हणजेच काहीतरी की बदाम. ओके, बदाम याचं जे उत्पादन आहे ते आपल्याला अफगाणिस्तानमध्ये पाहायला मिळतं. पुढे इंडो चायनाच्या संदर्भात जर बघितलं सो इथं आपण बघू शकतो ॲनोला आणि वॉलनट. ओके, ॲनोला आणि वॉलनट जे आहेत ती ही जी पिकं हे काहीतरी फ्रूट्स आहेत आपल्याला इंडो चायनाचं काहीतरी की ओरिजिनमध्ये पाहायला मिळतात. सोबतच इंडो बर्मा जर आपण इथं बघितलं तर आपण इथं बघू शकतो मँगो. ओके, मँगो.
मँगो जो आहे तो काहीतरी की बेसिकली इंगो बर्माचा काहीतरी की तिकडं ओरिजिन आपल्याला पाहायला मिळतो. ओरिजिनल काहीतरी की इंडियामधला काहीतरी की आपण त्याला म्हणू शकत नाही की तो आहे. बेसिकली काहीतरी की इंडो बर्मा या एरियामधून काहीतरी की तिकडं तो मायग्रेटेड किंवा इंट्रोड्यूस केला गेलेला आहे इंडियामध्ये. ओके. सो हे झालं काहीतरी की बेसिकली देतं क्लासिफिकेशन. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ द फ्रूट्स ऑफ हॉर्टिकल्चर. ओके. बेस्ड ऑन बॉटनी, based on season, based on what or which part we can use for as a food, then according to structure, then based on climate, and based on dichogamy, and then based on center of origin. Okay, center of origin. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की कमर्शियल मेथड. ओके, कमर्शियल मेथड ऑफ propagation and spacing of horticulture crops. Commercial method of propagation and spacing of horticulture crop. ठीक आहे. म्हणजे काय झालं इथे हॉर्टिकल्चर काहीतरी जे क्रॉप्स आहेत मुख्यतः काय असणार आहे तिथं आपण सुरुवातीलाच बघितलं होतं. फ्लावर्स असतील, फ्रूट्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे स्पायसेस असतील, सोबतच काहीतरी तिकडे मेडिसिनल काहीतरी की प्लांट्स असतील किंवा तिथं काहीतरी की ॲरोमॅटिक प्लांट्स असतील किंवा याच्याही सोबतच काहीतरी की प्लांटेशन क्रॉप्स असतील. या सगळ्यांची काहीतरी की बेसिकली आपण तिकडं म्हणू पेरणी किंवा या सगळ्यांचं काहीतरी की आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे. तर या उत्पादनामध्ये काहीतरी की तिकडं किंवा उत्पादन काहीतरी की प्रक्रियेमध्ये ही जी पिकं आहे ती काहीतरी की कोणत्या पद्धतीने काहीतरी की आपण तिकडं उगवली पाहिजेत याच्या संदर्भातली काहीतरी की थोडीशी आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे तिथं काहीतरी की पाहायला मिळते. ओके. क्रॉपिंग पॅटर्नमध्ये आपण काहीतरी की थोडंसं याच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं. मात्र ते काहीतरी की नॉर्मल जे क्रॉप्स आहेत फॉर एक्झाम्पल काहीतरी की तिकडे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, ओके, ऊस असेल याच्या संदर्भात आपण काहीतरी की तिकडे डिस्कस केलेलं होतं. हॉर्टिकल्चर क्रॉप्स मात्र काहीतरी कडे टोटली वेगळे पडतात आणि यांची क्रॉपिंग पॅटर्न असते ती पण थोडीशी काहीतरी की वेगळी आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके. सो तीच थोडीशी काहीतरी की आपल्याला इथे बघायची आहे. राईट. सो इथं पॅरामीटर जर बघितले तर आपल्याला इथं सिरियल नंबर पाहायला मिळतो. इथं नेम ऑफ काहीतरी की क्रॉप्स किंवा काहीतरी की प्लांट्स पाहायला इथं मिळतात. त्याच्यानंतर मेथड ऑफ काहीतरी की प्रपोगेशन इथं पाहायला मिळतं आपल्याला. थर्ड पॅरामीटर, फर्स्ट, सेकंड, थर्ड पॅरामीटर आणि फोर्थ म्हणजे काहीतरी काय ॲज अ स्पेसिंग. ओके, स्पेसिंग म्हणजे काहीतरी की बेसिकली त्या पिकांच्या काहीतरी की मधलं असणारं अंतर. 2 रो असतात. आता क्रॉपिंग पॅटर्नमध्ये आपण तिकडं बघितलं होतं रोची काहीतरी की पद्धत असते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं 2 असे काहीतरी की सरे असतात त्या सोडलेल्या असतात आणि त्या सरींच्या मधलं काहीतरी की अंतर किती असावं किंवा किती नाही हे वेगवेगळ्या काहीतरी की पिकांनुसार काहीतरी की ठरत असतं. ठीक आहे. थोडंसं आपण या 4 काहीतरी की पॅरामीटरमध्ये. सो इथं पहिलं काहीतरी की फ्रूट क्रॉप आहे. ठीक आहे. फ्रूट क्रॉप. ॲक्टिनिडिया चायनेसिस. ओके, ॲक्टिनिडिया चायनेसिस म्हणजेच काहीतरी की बेसिकली किवी फ्रूट. किवीच्या संदर्भात आपण बघितलं होतं. किवीचं जे ओरिजिन आहे ते काहीतरी की चायनामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. ओके. सो ॲक्टिनिडियास काहीतरी की चायनेसिस म्हणजेच काहीतरी की किवी फ्रूट झालं. मेथड जर आपण इकडे बघितली तर ते आपल्याला पाहायला मिळते बडिंग किंवा काहीतरी की मग ॲज अ ग्राफ्टिंग. ओके, बडिंग किंवा काहीतरी की ग्राफ्टिंग या टाईपची काहीतरी की तिकडं मेथड, प्लांटेशन काहीतरी की तिकडं मेथड आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आता ही एक्झॅक्टली काय होती काय नाही या संदर्भात आपण ऑलरेडी काहीतरी की क्रॉपिंग पॅटर्नमध्ये तिथं डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण नाही गेलो तरी काहीतरी की चालेल. ठीक आहे. इथे स्पेसिंग काहीतरी की स्क्वेअर किलोमीटरसाठी किंवा काहीतरी की मीटर पर स्क्वेअरसाठी काय असायला पाहिजे किंवा काय नाही याच्या संदर्भात पर्टिक्युलर असे काहीतरी की इन्फॉर्मेशन आपल्या इथं पाहायला मिळत नाही. ठीक आहे.
ओके. पुढे जर आपण सेकंड बघितलं तर ते म्हणजे काहीतरी काय ॲगेला मॅरमॉलोस. ओके, आगेरा मॅरमॉलोस. बेल. ओके, बेल. याच्या संदर्भात जर आपण इकडं काहीतरी की मेथड ऑफ प्रपोगेशन जर बघितलं तर आपल्याला पॅच बडिंग इथं काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, पॅच बडिंग हे काय होतं काय नाही ते आपण तिथं क्रॉपिंग पॅटर्नमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि इथं स्पेस जर आपण बघितलं तर काहीतरी की 8 मल्टिप्लाय बाय काहीतरी की 8 किंवा 8x8चं काहीतरी की बेसिकली तिकडं अंतर असावं त्या काहीतरी की बेसिकली पिकांच्या मध्ये. पुढे थर्ड नंबर इथं ॲनोना सिक्युअरमोस. ओके, ॲनोना सिक्युअरमोस म्हणजेच काहीतरी की बेसिकली कस्टर्ड ॲपल. ओके, कस्टर्ड ॲपल. या संदर्भात जर आपण इकडं बघितलं तर काहीतरी की टी बडिंग. ओके, टी बडिंग. टी बडिंग म्हणजे काय होतं काय नाही ते देखील आपण काहीतरी की तिकडं पाहिलेलं होतं. त्या टाईपचं काहीतरी की बेसिकली क्रॉप प्रपोगेशन मेथड जे असते ते काहीतरी की कस्टर्ड मेथडसाठी काहीतरी की तिकडे कस्टर्ड काहीतरी की ॲपलसाठी तिथे आवश्यक असते. ठीक आहे. आणि तेच काहीतरी की जर इथं स्पेसिंगच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं सो वी कॅन सी हिअर 4.5 मल्टिप्लाय बाय काहीतरी की 4.5 4.5 बाय 4.5 बायचं काहीतरी तिकडे अंतर जे काहीतरी की असेल ना तिथं काहीतरी की एक्सपेक्टेड असतं. ओके, दोन काहीतरी की बेसिकली तिथे पिकांच्या मधलं. ठीक आहे, किंवा फ्रूट्स जे फ्रूट प्लांट आहेत त्यांच्या मधलं. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं ॲनोनास कॉमोसस. ओके, ॲनोनास कॉमोसस म्हणजेच काहीतरी की बेसिकली पायनॅपल फ्रूट. ओके, पायनॅपल फ्रूट. इथे मेथड ऑफ प्रपोगेशनमध्ये जर बघितलं आपण तर सकर्स किंवा काहीतरी की स्लिप. ठीक आहे, सकर्स किंवा काहीतरी की स्लिप त्या टाईपची काहीतरी की मेथड जी असते तिथं रिक्वायर्ड असते. ठीक आहे. आणि इथं स्पेसिंग किंवा काहीतरी की आपण त्याला जर इथे बघितलं काय म्हणू आपण त्याला दोन काहीतरी की पिकांच्या मधलं अंतर तर इथं आपण काहीतरी की बघू शकतो 22.5 बाय 60 बाय 75 काहीतरी की सेंटीमीटर अशा प्रकारचं काहीतरी की पेसिंग असते ती रिक्वायर्ड असते. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं इथं फ्रूट आहे तो म्हणजे काहीतरी की कॉर्पस. ओके, कॉर्पस हेट्रोपॅलियस म्हणजेच काहीतरी की बेसिकली जॅकफ्रूट. त्यालाच आपण म्हणतो याचं फणस. ठीक आहे, फणस. इथे मेथड ऑफ प्रपोगेशनमध्ये जर बघितलं तर काहीतरी की इन रँचिंग. ओके, इन रँचिंग काहीतरी की तिकडे मेथड जी असते प्रपोगेशनची ती रिक्वायर्ड असते. आणि जर अंतर जर बघितलं तर काहीतरी की 10 बाय 10चं काहीतरी तिकडं अंतर तिथं ठेवावं लागतं. नेक्स्ट इथं फ्रूट आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचं कॅप्रेस डेकुडा म्हणजेच काहीतरी की बेसिकली खीर किंवा खैर असं म्हणतो आपण त्याला. सीड किंवा काहीतरी की सकरचं काहीतरी की बेसिकली मेथड ऑफ प्रपोगेशन यूज करावं लागते. आणि सेम 10 बाय काहीतरी की 10चं जे अंतर असतं स्पेसिंगचं हे याच्यामध्ये काहीतरी की रिक्वायर्ड असतं किंवा काहीतरी की त्या पद्धतीने इथं प्लांटेशन जे असेल ते काहीतरी की करणं इथं आवश्यक असतं. ठीक आहे. पुढे क्रासिया पपया. ओके, क्रासिया पपया म्हणजेच काहीतरी की बेसिकली पपयाचं असणारं काहीतरी की बेसिकली फ्रूट. ठीक आहे. प्रपोगेशनमध्ये काहीतरी की आपण इथं बघू शकतो एकतर काहीतरी की म्हणजे सीड. ओके, सीड जे असतात ते काहीतरीकडे सरळ सरळ लावले जातात किंवा काहीतरी की आपल्याला जिथे काहीतरी त्याचं बडिंग देखील काहीतरी की पाहायला मिळते. ओके. अंतराच्या संदर्भात जर बघितलं तर काहीतरी की 1 काहीतरी की 8 मल्टिप्लाय बाय काहीतरी की 1.8 अशा स्वरूपाचं काहीतरी की स्पेस जो असेल तो काहीतरीकडं पपईच्या काहीतरी की बेसिकली प्लांटसाठी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिथं झाडासाठी काहीतरी की आवश्यक असतो. त्याच्यानंतर आहे कॅर्सिया कार्नडस म्हणजेच काहीतरी की बेसिकली कोर्नडा. ओके, कोर्नडा. याच्या संदर्भात इथे प्रपोगेशन मेथड जर आपण बघितलं तर काहीतरी की सीड असेल किंवा काहीतरी की हार्डवूड कटिंग असेल. ओके, सीड असेल याच्यापासून पण काहीतरी तिकडं प्रपोगेशन जे असेल ते करू शकतो किंवा काहीतरी की मग हार्डवूड कटिंग असेल. आणि सेम अगेन अंतर जर बघितलं किंवा काहीतरी की स्पेस जर आपण बघितलं इथं कोणत्या पद्धतीचं काहीतरी की रेकॉर्ड असतं सो आपण काहीतरी की बघू शकतो इथं तोच 1.8 मल्टिप्लाय बाय काहीतरी की 1.8 बाय काहीतरी की 1.8 हा काहीतरी की स्पेस जो असतो तिथं रिक्वायर्ड असतो. त्याच्यानंतर पुढे आर्चिस हायपोगिया. ओके, आर्चिस हायपोगिया म्हणजेच पीसनट. ओके, पीसनट. इथे मेथड ऑफ प्रपोगेशन जर बघितली तर आपल्याला इथं पाहायला मिळते पॅच बडिंग. ओके, पॅच बडिंग जे असते ते काहीतरी काय सुटेबल असते आणि अंतर जे असते ते साधारणतः काहीतरी की सेम ॲज इट इज काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं.
पुढे आहे ते म्हणजे काहीतरी की सिट्रस ऑरेंटिफ्लोरा, ओके, ऑरेंटिफ्लोइया, लाईम म्हणतो आपण इथं, ओके, लाईम. इथे प्रपोगेशन काहीतरी मेथड जर बघितली तर काहीतरी की सीड्स आपले इथं पाहायला मिळते आणि दोन काहीतरी की झाडांच्या मधलं जे अंतर असतं ते साधारणतः काहीतरी की 5x5 असावं, ओके. स्पेस जो असतो दोन काहीतरी की तिकडे पिकांच्या किंवा काहीतरी की झाडांच्या मधला, ओके. ठीक आहे, हे झालं लाईमचं. त्याच्यानंतर आहे पुढं काहीतरी की सिट्रस डेलिओकोसा, ओके, सिट्रस डेलिओकोसा म्हणजेच काहीतरी की बेसिकली कुनो. इथे मेथड ऑफ प्रोपगेशनमध्ये आपल्याला काहीतरी की बर्डिंग पाहायला मिळते आणि अंतर जास्त पिकांच्यामध्ये काहीतरी 5x5 बेसिकली काहीतरी की असावं. पुढे सिट्रस लिमोना किंवा काहीतरी की लेमन, इथे आपण बघू शकतो लेमन म्हणजेच काहीतरी की बेसिकली लिंबू, ओके. एअर लायरिंग असेल किंवा काहीतरी की मग सीड, त्या टाईपचे काहीतरी की बेसिकली प्रेपोगेशनची काहीतरी की जी मेथड असते ती इथं लेमनमध्ये काहीतरी की यूज केली जाते. आणि इथं स्पेसिंग असेल ते आपल्याला पाहायला मिळते साधारणतः काहीतरी की 5x5, ओके, 5 काहीतरी की तिकडं 5. आणि नंतर इथं आपल्याला पाहायला मिळतं सिट्रस रेटिक्युलेटा, फळ आहे इथं काहीतरी की ऑरेंज, बडिंग असते किंवा काहीतरी की तिकडं सॉरी प्रोपगेशन मेथड असते ती काहीतरी काय टी बडिंग असते आणि स्पेस असतो तो काहीतरी की साधारणतः 5x5 काहीतरी की आपल्या इथे पाहायला मिळतो, ओके. 5x5चं काहीतरी की बेसिकली अंतर जे आहे किंवा काहीतरी की आपल्याला स्पेस जो आहे तो इथं पाहायला मिळतो, राईट. त्याच्यानंतर पुढे झालं श्रूब. आता इथंपर्यंत काहीतरी की आपण काय बघितले की फ्रूट्स, ओके, फ्रूट क्रॉप. दुसरं आहे ते म्हणजे काहीतरी की बेसिकली श्रूब, म्हणजे आपण त्याला काहीतरी की म्हणतो साधारणतः झुडपे किंवा त्या स्वरूपात काहीतरी की उगवली जाणारी क्रॉप्स किंवा काहीतरी की प्लांट्स हॉर्टिकल्चरमध्ये. सो यांच्या संदर्भात थोडंसं काहीतरी की पाहूया आपण की कोणते फ्रूट्स किंवा काय सॉरी प्लांट्स आहेत त्यांच्यासाठी काहीतरी तिकडं प्रपोगेशन काहीतरी की मेथड आणि काहीतरी की स्पेस, ओके. सो इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की फर्स्ट ऑफ ऑल कस्टम डायरम, ओके, कस्टर डायरम. आता याच्यामध्ये कटिंग मेथड असते ती काहीतरी की बेसिकली यूज जाते. त्याच्यानंतर काहीतरी की कस्टोरियम नॉक्टर्नम, सेम अगेन काहीतरी की कटिंग मेथड. त्याच्यानंतर क्लोरिओ डेंड्रम, साधारणतः काहीतरी इकडं कटिंग. आणि पुढे काहीतरी की सेम इथंपर्यंत काहीतरी की आपण त्याला म्हणू सगळ्या झुडपांच्या पद्धती ज्या असतात किंवा प्रपोगेशन मेथड असते ती काहीतरी की सेमच इथं यूज केली जाते, ठीक आहे. पुढे नेक्स्ट इथं काहीतरी की प्लांट आहे ते म्हणजे काहीतरी की हेग प्लांट, सी नंबरचं किंवा काहीतरी की तिसऱ्या नंबरचं, ओके, हेग प्लांट्स. याच्यामध्ये पहिला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की क्लोरोडेंड्रियन, ओके, क्लोरोडेंड्रियन इरेमी कटिंग मेथड. त्याच्यानंतर काहीतरी की क्रेसा सीड मेथड, ड्युरांटा पल्मनेरी सीड मेथड, आयक्झोरा लायरिंग मेथड आणि म्युरा एक्झोटिका कटिंग मेथड. ही जे असते ते काहीतरी की बेसिकली इकडं यूज करते प्रेपोगेशन ऑफ काहीतरी की तिकडे प्लांट्समध्ये, राईट. सो ह्या झाल्या साधारणतः काहीतरी की आपण तिकडं म्हणू
कमर्शियल काहीतरी की मेथड ऑफ प्रपोगेशन अँड स्पेसिंग ऑफ हॉर्टिकल्चर काहीतरी की तिकडे क्रॉप्स. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये काहीतरी की बघूया आता दुसऱ्याच्या आपल्या स्लाईडच्या याच्यामध्ये. इथंपर्यंत जे काहीतरी की जो डेटा होता थोडासा इथं संपलेला आहे. आय थिंक पुढच्या याच्यामध्ये आपण ते पाहूया. ओके. ठीक आहे. नेक्स्ट काहीतरी इकडे आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो. अपार्ट फ्रॉम काहीतरी तिकडे किंवा कमर्शियल काहीतरी की प्लांटेशन मेथड ऑफ फ्रूट्स आणि काहीतरी की हॉर्टिकल्चर क्रॉपच्या व्यतिरिक्त. राईट. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की इथे ट्रेनिंग. ओके. आणि काहीतरी की प्रूनिंग. ओके. ट्रेनिंग आणि काहीतरी की प्रूनिंग. बेसिकली काय असतं आहे. सो ट्रेनिंग अँड काहीतरी की प्रूनिंग ऑफ फ्रूट ट्रीज आर अ स्पेशलाइज्ड हॉर्टिकल्चर ऑपरेशन. ओके. स्पेशलाइज्ड हॉर्टिकल्चर ऑपरेशन. इथे मग पहिलं काहीतरी की बेसिकली ट्रेनिंग when the plant is stalked or tried to supported over a trellis or progella in a certain fashion, or some of its part are removed or trimmed with a view to give the plants particular shape, and this operation is called as the training. Okay, this operation is called the training. बेसिकली काय असतं याच्यामध्ये की ज्यावेळेला आपण बघतो तिकडं पर्टिक्युलर काहीतरी की हॉर्टिकल्चर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे जे फ्रूट क्रॉप्स असतात. मग मे बी तुम्ही काहीतरी तिकडे याचं जर प्लांटेशन बघितलं असेल, कशाचं, ड्रॅगन फ्रूटचा किंवा काहीतरी की पायनॅपलचा, याला सर्टन काहीतरी की शेप जो असतो तो काहीतरी की देणं तिकडं आवश्यक असतं एका पर्टिक्युलर काहीतरी की पिरियडमध्ये. ओके. इव्हन काहीतरी की ग्रेप्स, द्राक्षांची काहीतरी की जर तुम्ही कधी बाग बघितली असेल तिला देखील काहीतरी की पर्टिक्युलर जो शेप असतो, म्हणजे कातरण जे असतं ते काहीतरी की केलं जातं किंवा छाटणी असं म्हणतात. याच्यामध्ये काय केलं जातं, एक्सेसिव्ह काहीतरी की ज्या ब्रांचेस असतात त्या कट केल्या जातात आणि फ्रूट जे असतात त्यांना काहीतरी की स्पेस जो असतो तो काहीतरी की तिकडे क्रिएट केला जातो. ओके. यालाच बेसिकली काय म्हणलं जातं तर ते म्हणजे काहीतरी याचं ट्रानिंग. ओके. ट्रानिंग. मग इथं काय असतं, पर्टिक्युलर काहीतरी की शेप जो असतो प्लांटला तो काहीतरी कडे दिला जातो. कशासाठी, तर काहीतरी की जे फ्रूट्स असतात किंवा काहीतरी की जे फ्लावर्स असतात त्यांची काहीतरी की तिकडे वाढ होण्यासाठी. ओके. मग इथं ट्रानिंग कंट्रोल द शेप ऑफ प्लांट्स. फर्स्ट ऑफ ऑल प्लांटचा काहीतरी की बेसिकली जो शेप असतो त्याला काय केला जातं, इथं कंट्रोल केला जातं किंवा त्याला काहीतरी तिकडे एक पर्टिक्युलर जो शेप असतो ना तो दिला जातो. सेकंड, इट एम्स ॲट प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्रूट बेअरिंग पार्ट्स. Okay, its aim at proper distribution of fruit bearing parts, control of insects and disease, as well as checking of loss from the breakage and the determining of proper grade of quality fruits. Okay, proper grade as well as the quality of fruits. एम काय असतं तर काहीतरी की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने एकतर काय करायचं, सर्वप्रथम जे फ्रूट्स असतील किंवा काहीतरी की जे फ्लॉवर्स असेल यांच्यासाठी काहीतरी की स्पेस असेल तो तिथं काहीतरी की तिकडे उपलब्ध करून द्यायचा त्या प्लांटमध्ये. ओके. कारण का, ॲक्सेसिव्ह काहीतरी की ज्या ब्रँचेस असतात त्याच्यामुळे फ्रूट जे असतात हे पर्टिक्युलर काहीतरी की तिकडे किंवा सर्टन काहीतरी की लिमिट्समध्येच काहीतरी की राहतात, जास्त प्रमाणात काहीतरी की उगवत नसतात. सेकंड थिंग काहीतरी की तिथे कंट्रोल इन्सेक्ट्स किंवा डिजीज, पर्टिक्युलर काहीतरी तिकडे फ्रूट्स आणि त्यांच्या डिजीज आणि त्यांचे काहीतरी तिकडे मेजर्स या संदर्भात आपण डिस्कस केलेलंच आहे, तुम्हाला आठवत असेल तर. ओके. आणि तिथं आपण काहीतरी की बघितलं तर कशा प्रकारे त्या पर्टिक्युलर फ्रूट्सला ते पर्टिक्युलर डिजीज असतात त्या अफेक्ट करतात. मग ते इन्सेक्टचे असतील, व्हायरस असतील किंवा काहीतरी की बॅक्टेरिया असतील त्या, आणि त्यांच्या उपाययोजना पण काहीतरी की आपण बघितलेल्या होत्या. सो इथं ट्रेनिंगचा काहीतरी की अगेन उद्देश जो असतो तो काहीतरी की तो पण असतो की प्लांट जे असतील यांना तिथे काहीतरी की डिजीजपासून आणि सोबतच काहीतरी की इन्सेक्टपासून काहीतरी की संरक्षण काहीतरी की प्राप्त करून देणं, सोबतच काहीतरीकडे ब्रेकेज आणि काहीतरी की जे हे असतील खराब होणारे काहीतरी की जे पार्ट्स असतील हे देखील काहीतरी की चेक करणं याचा काहीतरी की उद्देश असतो. आणि सोबतच
क्वालिटी जी असेल फ्रूटची ती काहीतरी आपल्याला तिथं मिळाली पाहिजे उत्कृष्ट अशा काहीतरी पद्धतीची. ओके, सो ते देखील काहीतरी इन्शुअर करणं किंवा काहीतरी कुठेतरी पक्क करणं याच्यासाठी काहीतरी ट्रेनिंग जास्त ती केली जात असते. ओके, सो हे झालं बेसिकली काहीतरी त्याची काय म्हणू आपण त्याला काहीतरी तिकडं डेफिनेशन आणि त्याचा काहीतरी की एम. टाईप्स कोणते असतात याच्यामध्ये? ओके, टाईप्स कोणते असतात? सो टाइप्स ऑफ ट्रेनिंग. ओके, टाइप्स ऑफ काहीतरी की ट्रेनिंग सिस्टम. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे काहीतरी की सेंटर लीडर सिस्टम. ओके, सेंटर लीडर सिस्टम. त्याच्यानंतर ओपन सेंटर सिस्टम अँड देन मॉडिफाईड. ओके, मॉडिफाईड लीडर सिस्टम. ठीक आहे, मॉडिफाईड लीडर सिस्टम. एक्झॅक्टली काय असतात किंवा काय नाही या. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की सेंटर लीडर. ओके, सेंटर लीडर. सेंटर लीडर म्हणजे काय? द मेन ट्रंक. ओके, मेन ट्रंक इज अलाउड टू डेव्हलप विदाउट द इंटरप्शन. ओके, विदाउट interruption, and the first branch is allowed to grow at 45 to 50 centimeter height from the ground level, and other branch allowed to grow on a main stem. Okay, on a main stem at distance of 50 to 20 centimeter. Okay, 50 to 20 centimeter. एक्झाम्पल आपण काहीतरी ह्याच्यामध्ये बघू शकतो ते म्हणजे काहीतरी ॲज ग्रेप्स. ओके, किंवा काहीतरी की तिकडं पियर असतात त्याच्या काहीतरी की फ्रूटच्या संदर्भात. झाडाची किंवा काहीतरी की प्लांटची जी मुख्य काहीतरी की मेन ब्रांच असते ना तिला काहीतरी तिकडं पुढे वाढवण्यासाठी काहीतरी की अलाव केला जातं आणि साईडचे जे ब्रँचेस असतात त्या काय केल्या जातात तिकडं कमी केल्या जातात किंवा त्यांचा जो आकार असतो तो काहीतरी तिकडं कमी ठेवला जातो. ओके, मुख्य जी ब्रँच असते किंवा काहीतरी तिकडं आपण त्याला मेन जो काहीतरी की ट्रंक असते ना ती काहीतरी की वाढण्यासाठी तिथं अलाउड केलं जातं. ओके, साधारणतः काहीतरी तिकडं 45 ते काहीतरी की 50 सेंटीमीटरपर्यंत. आणि मग बाकीचे काहीतरी की तिकडं जे हे असतात ब्रँचेस असतात त्या साधारणतः 50 टू काहीतरी की 20 सेंटीमीटरपर्यंत काहीतरी की वाढवल्या जातात. ओके, डिफिकल्टी टू स्प्रे, प्रून, थिन अँड काहीतरी की हार्वेस्ट या टाईपच्या काहीतरी की डिफिकल्टीज आपल्याला इथं पाहायला मिळतात. ह्या काहीतरी की बेसिकली तिकडं मेथडमध्ये. अँड दिस सिस्टम इज मोस्ट सुटेबल फॉर पियर फ्रूट्स. ओके, पियरचे काहीतरी की बेसिकली जे फ्रूट्स असतात किंवा प्लांट असतो त्यासाठी ही जी काहीतरी की आपण त्याला म्हणू सिस्टम जे काहीतरी मोस्ट सुटेबल आहे. ठीक आहे. सेकंड नंबरची होती इथं ओपन सेंटर सिस्टम. ठीक आहे, ओपन सेंटर किंवा काहीतरी ओपन हेड सेंटर. याच्यामध्ये काय असतं एक्झॅक्टली? द मेन ट्रंक इज बी हेडेड. ओके, मेन ट्रंक इज बी हेडेड when the plant attain a height of 40 to 50 centimeter. Okay, then 3 to 5 nearly equally developed primary lateral branches which are well scattered, arranged and distributed are allowed to develop from the trunk. Okay, from allowed to trunk. आता याच्यामध्ये आपण काय केलं असं आपण इकडे म्हणू की ह्या छोट्या छोट्या काहीतरी की ब्रांचेस आहेत आणि इथली जी मेन ब्रांचेस आहे हिला काय केलेलं आहे इथं अलाउड केलेलं आहे वाढवण्यासाठी. बरोबर, इथे मात्र काहीतरी की त्याच्या उलट असतं. इथली जी काहीतरी की जी मेन ब्रँचेस असते तिला तिथं कट केलं जातं. ओके, थोडंसं उंच झालं. ही जी मेन ब्रँचेस असते हिला कट केलं जातं आणि साईडचे जे ब्रँचेस असतात ना यांना काय केलं जातं तिकडं अलाउड केलं जातं तिकडं काहीतरी की ग्रो होण्यासाठी किंवा वाढ होण्यासाठी. ओके, मधली जी ब्रँच आहे तिला कट केलं आणि साईडचे जे ब्रँचेस आहेत त्यांना काय केलेलं आहे तिकडं अलाउड केलेलं आहे काहीतरी की वाढ होण्यासाठी. ओके, दिस सिस्टम lead to spreading of structure and through the somewhat weaker crotches facilitating thinning, spraying, picking and removal of disease portion. Okay, removal of disease portion. आता याच्यामध्ये काय केलं जातं बेसिकली स्प्रेड. ओके, प्लांट जो असेल त्याला काहीतरी स्प्रेड होण्यासाठी मदत केली होते रादर दॅन दी काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू व्हर्टिकल काहीतरी की डेव्हलपमेंट. हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट असते ती काय केलं जाते इथं अलाउड केले जाते किंवा काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळते कशामध्ये ओपन सेंटर काहीतरी की सिस्टममध्ये. आता याच्यामुळे फायदा काय होतो किंवा काहीतरी की आपल्याला त्याचा हे काय म्हणू आपण त्याला बेनिफिट काय होतो तर इथे खराब झालेले जे ब्रँचेस असतात ते सहजपणे काहीतरी की रिमूव्ह करता येतात. ओके, मग आपण तिथे बघतो की नायट्रोजन किंवा काहीतरी इकडे मॅग्नेशियमच्या काहीतरी की डिफिशियन्सीमुळे काही पानं जी असतात ती पिवळी पडलेली असतात किंवा इन्सेक्ट किंवा काहीतरी की डिझीजचा जर तिकडे अटॅक झाला गेलेला असेल
तर त्यांना देखील काहीतरी इकडं फोलियर स्प्रेनी काहीतरी आपल्याला तिकडं कंट्रोल करता येतं किंवा आयसोलेशन काहीतरी मेथडने त्यांना तिथून रिमूव्ह पण करता येतं, राईट. त्याच्यानंतर इट एक्सपोज द ट्री टू मॅक्झिमम एक्सटेंट अँड this has a uniform distribution of fruits on the branches. Okay, this has uniform distribution of fruits on the branches. आता इथं ऑब्वियसली आहे, प्लांट जो असतो तो काहीतरी तिकडं पूर्णपणे सगळ्या साईडला काहीतरी पसरलेला असतो, त्याच्यामुळे एक्सपोज जास्त एंटर काहीतरी की प्लांटचं ते मोठ्या प्रमाणात काहीतरी की होत असतं. आणि याच्यामुळेच सगळ्याच काहीतरी की ब्रँचेसवरती तिकडे काहीतरी की जे फ्रुट्स असतील ते तिथे काहीतरी की तिकडं एक समान काहीतरी की पद्धतीने वाढण्यामध्ये काहीतरी की मदत होत असते, ठीक आहे. देन दिस सिस्टम इज नॉट सुटेबल फॉर हाय अल्टिट्यूड वेअर फ्रोस्ट ऑब्झर्वर इज कॉमन. ओके, वेअर फ्रोस्ट ऑब्झर्वर इज कॉमन. ओपन सेंटर काहीतरी तिकडे बेसिकली सिस्टम जी असेल ती हाय अल्टिट्यूडला काहीतरी तिकडे सुटेबल नसते, कारण का आपण बघितलेलंच आहे त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली थंडी जी असते किंवा काहीतरी की फ्रोस्ट जी काहीतरी की आपण त्याला म्हणू एक कॉमन अशी असणारी काहीतरी की तिकडं फेनॉमेना जी असते ती काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते, आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची काहीतरी की जी मेथड असेल ना ती सुटेबल नसते. ओके, त्याच्यानंतर थर्ड आहे ती म्हणजे काहीतरी काय ॲज अ मॉडिफाईड लीडर सिस्टम. ओके, मॉडिफाईड लीडर सिस्टम थर्ड वाली. Okay, so this is intermediate. Okay, this is intermediate okay, this is intermediate from central leader and open center system and draw the benefit of both sides system. Okay, draw the benefit of both system. बेसिकली काहीतरी की सुरुवातीचे जे आपण तिथे काहीतरी की दोन सिस्टम बघितल्या होत्या, सेंटर आणि काहीतरी की ओपन. ओके, सेंटर लीडर सिस्टम आणि काहीतरी की ओपन सेंटर सिस्टम, या दोन्हींचा काहीतरी की मिलाप किंवा काहीतरी की दोन्ही पण जे पॉईंट्स असतात ना ते मॉडिफाईड काहीतरी की लीडर सिस्टममध्ये तिथं ॲडॉप्ट केलेले असतात किंवा काहीतरी की यूज केलेले असतात. इथे काय केलं आता, द फर्स्ट ट्रेन लाईक सेंटर लीडर by allowing steam to grow for first 4 to 5 years and then headed back to 75 to 120 centimeter height for ground layer. Okay, from ground layer. Then on the main stem the first shoot is selected at the height of 42 centimeter from the ground and 4 to 5 branches located at the distance at 50 to 20 centimeter and place all around the main stem are selected. Okay, are selected. फर्स्ट ऑफ ऑल काय केलं आता, बेसिकली प्लांट जो असेल त्याला काहीतरी इकडं ग्रो होऊन दिला जातो दोन्ही साईडला, इकडे काहीतरी की तिकडे हॉरिझॉन्टल असेल आणि सोबतच काहीतरी तिकडे वर्टिकल असेल त्या पद्धतीने. ओके, आणि नंतर ज्यावेळेला काहीतरी की साधारणतः तिथे आपण काहीतरी की बघू शकतो 4 to काहीतरी की 5 इयर्सचे ज्यावेळेला प्लांट्स होतात आणि ज्यावेळेला हाईट काहीतरी तिकडे बेसिकली तिकडे 75 to काहीतरी की 120 सेंटीमीटर होते, त्यावेळेला ब्रँचेस जे असतात त्या काहीतरी की साधारणतः तिथे या प्रिपरेशनमध्ये काय केलं जातं तिकडे फिक्स केल्या जातात. देन वेन प्रॉपरली फॉर्म इट provides a stronger crotches and the better spacing between lateral and more height than the open head tray. Okay, than the open head tray. ज्यावेळेला काहीतरी की प्रॉपर असे काहीतरी तिकडे जे डेव्हलप होतात ना त्याला तिथं काहीतरी की स्ट्रॉंगर क्रॉचेस जे असतात ते काहीतरी की प्रोव्हाइड केले जातात. एक प्रकारचं काहीतरी की तारेचं काय म्हणू आपण त्याला आधार जो असतो तो काहीतरी इकडं प्लांट्सला दिला जातो आणि दोन्ही साईडला काहीतरी की त्यांची जी डेव्हलपमेंट असते ती अलाउड केली जाते, वरती पण आणि काहीतरी इकडं हॉरिझॉन्टल काहीतरी तिकडे साईडला. ओके, इथे फायदा काय होतो, इझी इन स्प्रेइंग, प्रुनिंग अँड द हार्वेस्टिंग. ओके,
फायदा काय असतो तर काहीतरी की सहजपणे औषधाची काहीतरी की फवारणी जी असेल किंवा काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला इतर जे काहीतरी की मूलद्रव्ये जे असतात किंवा फर्टिलायझर जे असतात ना ती सहजपणे काहीतरी की देता येतात. सोबतच काहीतरी इकडं प्रुनिंग असेल ती पण काहीतरी की सहजपणे करता येते आणि सोबतच काहीतरी की हार्वेस्टिंग पिकांची काहीतरी तिकडं तोडणी जी असेल ती पण आपल्याला काहीतरी की इझिली इथे काहीतरी की करता येते. मोस्ट युजली फॉर कमर्शियल फ्रूट्स. ओके, एक्झाम्पल काहीतरी घ्यायचं ॲपल. ओके, ॲपलचं काहीतरी की एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो. ॲपल झालं, त्याच्यानंतर काहीतरी की ड्रॅगन फ्रूट झालं, पायनॅपल झालं, राईट, गुवा झालं, लेमन झालं. या काहीतरी बेसिकली जे प्लांट्स असतात किंवा काहीतरी आपण म्हणू त्याला फ्रूट प्लांट जे असतात ना त्यांची जी उभारणी असते किंवा काहीतरी की त्यांची जी ही असते काय म्हणून आपण त्याला तिथं बांधणी जी असते ते आपल्याला ह्या पद्धतीने काहीतरी की पाहायला मिळते मॉडिफाईड काहीतरी तिकडे सिस्टममध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्रुनिंग. प्रुनिंग ओके, प्रुनिंग इज रिमूव्हल ऑफ एनी excessive or undesirable as well as unproductive branches in shoot or any other parts of plant. So as allowed the remaining part to grow normally and according to desired pruner is called as the pruning. Okay, is called pruning. इथे काय केलं जातं सेम ट्रेनिंग सारखंच काहीतरी इकडे थोडीशी सिस्टम आपल्याला असते ती पाहायला मिळते. पण इथे काहीतरी की मुख्य उद्देश काय असतो की प्लांट जो असेल त्याच्या काहीतरी तिकडे डेव्हलपमेंटसाठी इथे अननेसेसरी किंवा काहीतरी की अनावश्यक असणारा जो प्लांटचा जो पार्ट असतो याला इथं काय केलं जातं रिमूव्ह केलं जातं. ओके, याला इथं काय केलं जातं सरळ सरळ काढून टाकलं जातं. मग याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो की प्लांट जो असेल तो परफेक्टली आणि काहीतरी की आपल्याला हवा आहे त्याच पद्धतीने काहीतरी की त्याची तिथं डेव्हलपमेंट झाली पाहिजे किंवा वाढ जी आहे ती काहीतरी की झाली पाहिजे. ओके, सो त्यासाठी त्याच पद्धतीने काय केलं जातं त्याला तिथं वाढवलं जातं. ओके, देन इट इम्प्रूव्ह द शेप ऑफ प्लांट्स, देन इन्फ्लुएन्स द ग्रोथ ऑफ बिहेवियर, देन फ्लावरिंग टाइम अँड द फ्रुटलेसनेस ॲज वेल ॲज बिसाइड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ फ्रूट्स. अगेन तेच साधारणतः काहीतरी की जे उद्देश आहेत ते इथं प्रोनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकतर काहीतरी की प्लांटचा जो शेप असेल तो इथं काय केला जातो इम्प्रूव्ह केला जातो. ओके, प्लांटचा जो शेप असतो तो इथं इम्प्रूव्ह केला जातो. एक्झाम्पल आपण काहीतरीकडे ऊसाचं घेऊ शकतो. ओके, मे बी कधी ना कधी जर तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेला लागवडीच्या नंतर साधारणतः 5 ते काहीतरी की 6 महिन्यानंतर पीक जे साधारणतः काहीतरी की ऊसाचे जे असतं ते आपण तिथे म्हणून तिथे एक 50 ते काहीतरी की 70 सेंटीमीटरपर्यंत वाढलेलं असतं. त्यावेळेला इथे एक्सेसिव्ह काहीतरी की ज्या ब्रँचेस असतात पूर्ण इथं तळापासूनच्या या काय केल्या जातात रिमूव्ह केल्या जातात. ओके, त्या रिमूव्ह केल्या जातात आणि वरच्या ज्या ब्रँचेस असतात ना त्याच फक्त काहीतरीकडे ठेवल्या जातात. याच्यानंतर आपल्याला ऊसाचं जे पीक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतं. ओके, अशा पद्धतीने काहीतरी की पाहायला मिळतं. ब्रँचेस असतात ते इथेच असतात. ठीक आहे, आणि खालचा जो काहीतरी की सगळा जो भाग असेल खोडाचा किंवा काहीतरी की ऊसाचा काहीतरी की गराचा तो मोकळा ठेवलेला असतो. ओके, आता याच्यामुळे काय होतं पर्टिक्युलर काहीतरी की शेप जो असतो तो ऊसाच्या शेतीला मिळतो किंवा काहीतरी की त्या प्लांटला. सोबतच एंटर काहीतरी तिकडे ज्या इथं हे असतात स्पेस असतो त्याच्यामधला दोन काहीतरी इकडं पिकांच्या मधला किंवा काहीतरी की सरींच्या मधला हा इथं मोकळा होतो आणि हवेचा काहीतरी की प्रॉपर तिथं पुरवठा होतो आणि त्याच्यामुळे डिजीज असतात त्या काहीतरी इकडं कंट्रोल केल्या जातात किंवा इतर काहीतरी की जे वीड्स असतात तर त्यांना पण काहीतरी की वाढण्यापासून तिकडं मज्जाव निर्माण केला जातो. कारण का या ज्या रिमूव्ह केलेल्या ब्रँचेस असतात त्या इथेच काहीतरी की टाकल्या जातात आणि इथला मातीचा काहीतरी की जो स्पेस असेल किंवा जमिनीचा स्पेस असेल तो झाकला जातो. त्याच्यामुळे जे वीड्स असतात ते काहीतरी इकडं वाढत नसतात. ओके, त्याच्यानंतर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रोथ बिहेवियर ऑफ प्लांट्स. आता इथं एक्सेसिव्ह काहीतरी की ज्या ब्रँचेस असतात त्या रिमूव्ह केल्यानंतर प्लांट्सला आवश्यक असणारे काहीतरी तिकडे जे न्यूट्रिएंट्स असतात ते प्रॉपरली काहीतरीकडे अवेलेबल होतात किंवा ते काहीतरीकडे इन्फ्लुएन्स असतात आणि म्हणूनच त्यांची जी प्रॉपर वाढ असताना ती काहीतरीकडं घडून येते. सोबतच फ्लावरिंग अँड फ्रुटलेसनेस ऑफ द टाईम. ओके, एक्सेसिव्ह ब्रँचेस तिकडे रिमूव्ह केल्यानंतर प्लांटचा काहीतरीकडं फ्लावर्स किंवा काहीतरी की जे फ्रूटचा काहीतरी जो टाईम असतो ना तो पण काहीतरीकडे परफेक्ट असा काहीतरी अचीव्ह केला जातो किंवा त्या पिरियडमध्येच काहीतरीकडे ते उगून येतात प्रॉपरली. देन बिसाइड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ फ्रूट्स. ओके, बिसाइड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ फ्रूट्स. याच्याही सोबतच काहीतरीकडे इम्पॉर्टंट पॉईंट काय असतो तर तो म्हणजे काहीतरी तिकडं
फ्रूटची जी काहीतरी की क्वालिटी आहे तिला देखील काय केलं जातं तिथं इम्प्रूव्ह केलं जातं. ओके, हे झालं बेसिकली काहीतरी की प्रुनिंग एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही त्या संदर्भात. ओके, त्याच्यानंतर याच्या टाईप्स. ठीक आहे, प्रुनिंगमध्ये आपल्याला इथे कोणते कोणते टाईप्स पाहायला मिळतात त्या, किंवा त्याच्या संदर्भात जर इथं आपण बघितलं सो इथं काहीतरी आपण बघू शकतो टाईप्स ऑफ काहीतरी की प्रुनिंग सिस्टम. सो इथं हेडिंग बॅक असेल, थिनिंग असेल, रिंगिंग असेल आणि काहीतरी की नॉचिंग असेल. या 4 इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला ज्या टाईप्स आहेत प्रुनिंगमध्ये इथं पाहायला मिळतात. ओके, मग इथं पहिल्या काहीतरी की हेडिंगच्या संदर्भात जर बघितलं किंवा त्यालाच काहीतरी की ॲज अ हेडिंग बॅक म्हटलं जातं. सो इथं आपण बघू शकतो या सिस्टममध्ये बेसिकली ओके इन हेडिंग बॅक द टर्मिनल टर्मिनल पोर्शन ऑफ विंग्स, cans or shoots is removed. Okay, is removed, but the basal portion is not. Okay, basal portion is not. It stimulates development of more growth. Okay, development of more growth किंवा काहीतरी की तिकडं growing points than the corresponding thinning out. Okay, than the corresponding thinning out. Okay, याच्यामध्ये काय केलं जातं बेसिकली किंवा काहीतरी की या सिस्टममध्ये प्लांटचा काहीतरी की बेसिकली जो मधला पार्ट असतो तो काय केला जातो तिकडं आहे असंच ठेवून बाकीचा जो पोर्शन असतो तो काय केला तो रिमूव्ह केला जातो. ओके, जसं आपण काहीतरी इकडं बघितलं होतं याचं एक्झाम्पल कशाचं, ऊसाच्या संदर्भात. ओके, सो त्या टाईपची सिस्टम असते ती काय केली जाते इथं यूज केली जाते. ओके, ठीक आहे. सॉरी, याच्यामुळे काय होतं बेसिकली डेव्हलपमेंट असेल ती प्लांटची किंवा काहीतरी तिकडं क्रॉपची परफेक्ट इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते किंवा काहीतरी त्याच्यासाठी तिथं मदत होते. सेकंड आहे थिनिंग आउट. ओके, दुसरी सिस्टम इथं प्रुनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे थिनिंग आउट. त्याच्यामध्ये काय केलं जातं when the shoots or branches which are considered undesirable are removed entirely from the base or point of attachment and it is called as the thinning out. Okay, it is called as the thinning out. आता तिथे आपण काय बघितलं पहिल्या याच्यामध्ये ब्रँचेस असतात त्या काहीतरी कट केल्या जातात हिडिंग काहीतरी की बॅकमध्ये. थिनिंग आउटमध्ये काय केलं जातं शूट्स आणि त्यासोबतच काहीतरी की ज्या ब्रँचेस असतात ना त्या देखील काय केल्या जातात रिमूव्ह केल्या जातात. आपण जर असं साधारण प्लांट असा पकडला त्या ब्रँचेस असतील आणि काहीतरी हा शूट असेल. सो या पण कट केल्या जातात, या पण कट केल्या जातात आणि काहीतरी शूट जो असेल तो देखील काय केला जातो रिमूव्ह केला जातो. ओके, किंवा त्याला तिथून काहीतरी कट डाऊन केला जातं. राईट, अगेन याच्यामध्ये फायदा काय होत असतो जे उंच वाढणारे काहीतरी जे प्लांट्स असतात किंवा काहीतरी काय आपण म्हणू त्याला जे फ्रूट क्रॉप्स असतात ना यांचे जे ब्रँचेस किंवा काहीतरी त्यांची जी डेव्हलपमेंट असेल ती खूप काहीतरी दिवसानंतर काहीतरी होत असते किंवा आपण त्याला असं म्हणू मँगोचंच एक्झाम्पल घ्या. पुढे आपल्याला काहीतरी की बघायचंच आहे की पर्टिक्युलर काहीतरी की किती इयर लागतात पर्टिक्युलर काहीतरी की जे फ्रूट क्रॉप्स आहेत त्यांच्या काहीतरी इकडं झाडांना किंवा प्लांट्सला. ओके, सो याच्यामध्ये काय केलं आता झाडाची जी वाढ आहे ना ती पटपट काहीतरी होण्यासाठी काय केलं जातं यांचे जे ब्रँचेस आणि काहीतरी शूट असतो तो कट केला जातो आणि याच्यामुळे वाढ असते ती काहीतरी की पटपट होते. ओके, आता ह्या बऱ्याचशाच काहीतरी की प्लांट्समध्ये अशा टाईपची जी सिस्टम असते ती काहीतरी की यूज केली जाते. यालाच काय म्हणलं जातं ॲज अ थिनिंग आउट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे काहीतरी की रिंगिंग. ओके, रिंगिंग और काहीतरी इकडं ग्रेडिलिंग. राईट, रिंगिंग किंवा काहीतरी मग ग्रेडिलिंग. सो इन दिस प्रोसेस a circular ring of bark, circular ring of bark measuring about 3 cm in length is removed. Okay,
in this process circular ring of bark measuring about 3 centimeter length is removed. इथं बार्क असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो खोड, याच्यावरची काहीतरी की बेसिकली जी लेअर असते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू एक टाईपचा काहीतरी की जो एरिया असतो ना साधारणतः 3 सेंटीमीटरचा, हा काय केला जातो देतो रिमूव्ह केला जातो. आता याच्या पाठीमागं पण काहीतरी की रिझन केलं असतं की प्लांट जो असेल त्याची काहीतरी जी डेव्हलपमेंट आहे ना ती फास्ट तिथे काहीतरी की किंवा काहीतरी की तिकडे होण्यासाठी काहीतरी की मदत होणं, यालाच काय म्हणलं जातं इकडं रिंगिंग किंवा काहीतरी की तिकडं ग्रिडलिंग. ठीक आहे. पुढे आहे नॉचिंग. ओके, नॉचिंग सी आहे. ठीक आहे, नॉचिंग. सो मेकिंग ए नॉच above a bud by removing wedge shaped pieces of the bark is termed as a notching. Okay, is termed as notching. ठीक आहे. बेसिकली काय केलं जातं तिथं बड जे असतात, ओके, बडच्या काहीतरी की बेसिकली थोड्याशा वरच्या साईडला किंवा काहीतरी की त्याच्या काहीतरी की थोड्याशा बाजूला तिथे एक टाईपचं काहीतरी की जे पॅच असतात ते काय केलं जातं तिकडे बनवले जातात. ओके, बार्क्सवरतीच. इट चेक द इन्फ्लुअन्स ऑफ हार्मोन्स ॲज वेल ॲज द इनकरेज द ग्रोथ. ओके, इनकरेज द ग्रोथ. सो रिंगिंग सारखंच काहीतरी की नॉचिंगची जी मेथड असते ते आपल्याला तिथे पाहायला मिळते. ओके, ठीक आहे. सो ह्या झाल्या काहीतरी की बेसिकली तिकडं प्रोनिंग आणि काहीतरी की बेसिकली काहीतरी की ते ट्रेनिंगचे काहीतरी की तिकडं कन्सेप्ट्स आणि काहीतरी की त्यांच्या डिफरंट काहीतरी की सिस्टम आणि त्यांचे काहीतरी की बेसिकली उद्देश किंवा काहीतरी की एम. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की सिस्टम ऑफ प्लांटिंग फ्रूट क्रॉप्स. ओके, सिस्टम ऑफ प्लांटिंग फ्रूट क्रॉप्स. सिस्टम ऑफ प्लांटिंग फ्रूट क्रॉप्स. ठीक आहे. आता आपण त्या याच्यामध्ये कशामध्ये क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काहीतरी की बघितलेलं होतं, राईट. क्रॉपिंग काहीतरी की पॅटर्न, क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काहीतरी जे क्रॉप्स आहेत, ओके, त्यांची काहीतरी की बेसिकली इकडं पॅटर्न्स असतील किंवा सिस्टम्स असतील त्या काहीतरी बघितलेल्या होत्या. इथे मात्र काहीतरी की तो पार्ट वेगळा पाहायला मिळतो. ओके, इथे काय आहे प्लांटिंग काहीतरी की फ्रूट क्रॉप्स म्हणजे फळं देणारी काहीतरी की जी झाडं असतात किंवा जे प्लांट असतात ना यांची जी सिस्टम असते किंवा काहीतरी की यांची जी काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणून पेरणी असते ती थोडीशी काहीतरी की वेगळ्या पद्धतीने आपल्याला इथं करायला लागते आणि म्हणूनच त्याच्यासाठी काहीतरी की आपल्याला सिस्टम जे आहेत प्लांटिंग काहीतरी की फ्रूट क्रॉपच्या इथं काहीतरी की वेगवेगळ्या पाहायला मिळतात. ओके, सो त्या काहीतरी की थोड्याशा एक करून आपण इकडे बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इकडे बघितलं सो इथे काहीतरी की आपण बघू शकतो ती आहे काहीतरी याचं स्क्वेअर सिस्टम. ओके, स्क्वेअर सिस्टम सोबतच रेक्टँग्युलर सिस्टम असेल, ट्रँग्युलर सिस्टम असेल, हेक्झागॉनल सिस्टम असेल, ट्युनिक्यूक्स सिस्टम असेल किंवा काहीतरी मग ॲज अ काउंटर सिस्टम असेल. ओके, काउंटर सिस्टम असेल. अशा टाईपच्या बेसिकली काहीतरी तिकडं सिस्टम किंवा काहीतरी की आपण म्हणून प्लांटिंग मेथड जे आहेत ना ते आपल्या इथं काहीतरी की फ्रूट क्रॉपच्या पाहायला मिळतात. ओके, सो त्यात थोड्याशा काहीतरी की आपण इकडे बघू घेऊया. ओके,
आहे किंवा काहीतरी की मेथड आहे याचं काहीतरी तिकडे स्क्वेअर सिस्टम. ओके, सो दिस इज द सिम्पलेस्ट सिस्टम ऑफ फ्रूट प्लांटिंग. सगळ्यात काहीतरी की सोपी आणि काहीतरी की सहजपणे काहीतरी की यूज केली जाणारे किंवा काहीतरी की वापरली जाणारी बेसिकली ही मेथड आहे किंवा काहीतरी की सिस्टम आहे. ओके, हिअर द प्लॉट इज डिवायडेड इंटू स्क्वेअर अँड ट्री इज प्लांटेड ॲट ईच कॉर्नर ऑफ स्क्वेअर. ओके, प्लांट असतात ते काय केलं जातं तिकडं ईच कॉर्नरला काय केलं जातं तर प्लांट केलं जातात किंवा त्याची पेरणी जी असते ती केली जाते. फॉर एक्झाम्पल काहीतरी की आपण असं बघू शकतो, हा साईड काहीतरी की बेसिकली स्क्वेअर असतो. ओके, आणि अशाच प्रकारे काहीतरी की एंटर जी फील्ड असते तिथं काय केलेलं असतं डिवाइड केलेलं असतं. ओके, अशा प्रकारे आपण बघू शकतो. आणि ईच कॉर्नरला इथं काहीतरी की बेसिकली प्लांट्स असतात ते काय केलेलं असतं तिथं रो केलेले असतात किंवा काहीतरी की लावलेले असतात. केळीच्या बागा असतात त्याच्या संदर्भात तुम्ही कधीतरी बघितलं असेल. पेरूची बाग असेल, ॲपल असेल, ॲवोकाडो असेल, त्याच्यानंतर काहीतरी आपण त्याला हे पण बघू शकतो. अशा प्रकारे काहीतरी की बेसिकली स्क्वेअरमध्ये तिथं विभागणी केली जाते एंटर फील्डची आणि कॉर्नरला काहीतरी की बेसिकली जे प्लांट्स असतात ते तिथं पेरले जातात किंवा काहीतरी की त्यांचे तिथं
उभारणी असते ती काहीतरी की केली जाते. ठीक आहे. इन दिस ऑपरेशन intercultural operation can be done in both direction as a tree are at equal distance. Okay, are at equal distance. Okay, प्रत्येक काहीतरी की बेसिकली आपण इथं असं पकडू, हे प्लांट्स आहेत, यांच्यामधला काहीतरी की बेसिकली डिस्टन्स असतो तो साधारणतः काहीतरी की सेम असं ठेवलेला असतो, स्क्वेअर टाईपचा काहीतरी की असल्यामुळे. ओके, अशा पद्धतीने असल्यामुळे. ठीक आहे. आणि मग याच्यामुळे काय होतं, पूर्णपणे काहीतरी की तिकडं जो प्लांट असेल त्याला चारी बाजूने काहीतरी तिकडं ऑपरेट करण्यासाठी काय होते, मदत होते. ओके, चारी बाजूने काहीतरी तिकडं ऑपरेट करण्यासाठी काहीतरी तिकडं मदत होते. आता इथं तेच जर आपण ऊसाचं किंवा गव्हाचं जर बघितलं तर एक असा काहीतरी की रो असतो आणि रोमध्ये इथं असे काहीतरी की प्लांट्स असतात किंवा आपण म्हणजे इथं तो झाड असतं. आता याच्यामुळे काय होतं, या साईडने आणि या साईडने काहीतरी तिकडं ॲप्लिकेशन वॉटेवर काही असेल किंवा काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू ॲक्टिव्हिटी जास्त त्या काहीतरी करता येतात. इथून मात्र ॲक्टिव्हिटी काहीतरी करता येत नाही. हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी मात्र काहीतरी अशा पद्धतीची सिस्टम जी असते किंवा काहीतरी मेथड जी असते ती अडॉप्ट केली जाते, ज्याच्यामुळे 360 डिग्रीमध्ये, ओके 360 डिग्रीमध्ये तिथं ॲग्रिकल्चरच्या ॲक्टिव्हिटी जी असतात त्या काहीतरी अप्लाय करता येतात त्या प्लांटवरती. ओके, त्याच्यानंतर द सिस्टम इज प्लांटिंग ऑल्सो ॲप्लाइड फॉर टेकिंग इंटरक्रॉप. ओके, टेकिंग इंटरक्रॉप. म्हणजे इथं कधी किंवा काहीतरी तिकडं प्लांट मोठा होण्याच्या काहीतरी की अगोदर, वाढ होण्याच्या काहीतरी की अगोदर इथं इंटरक्रॉपिंग जी असते ती पण काहीतरी तिकडं अलाउड होते किंवा काहीतरी कुठेतरी अवेलेबल होऊन जाते. ओके, हा जो मधला स्पेस असतो या ठिकाणी काय केलं आता, क्रॉप जे असतात ते काहीतरी तिकडे वाढवले जातात. ओके, दुसरे जे असतात ते थोडंफार काहीतरी तिकडं टाईमचे इंटरव्हल काहीतरी की वाढणारे सगळे क्रॉप असतात. राईट. सो हे झालं पहिलं काहीतरी ॲज अ स्क्वेअर सिस्टम. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी ॲज अ रेक्टँग्युलर. ओके, नेक्स्ट सिस्टम आहे ती म्हणजे काहीतरी ॲज अ रेक्टँग्युलर सिस्टम. ठीक आहे, रेक्टँग्युलर सिस्टम. सो इन दिस सिस्टम ऑफ प्लांटिंग प्लॉट इज डिवायडेड इंटू रेक्टँग्युलर और रेक्टँगल. इथे कसा होता, ॲज अ स्क्वेअरमध्ये होता, बरोबर, ॲज अ स्क्वेअरमध्ये होता. इथं मात्र काहीतरी जो फील्ड असेल तो बेसिकली अशी काहीतरी रेक्टँगलमध्ये डिवाइड केले होते. अँड ट्री आर प्लांटेड ॲट 4 कॉर्नर्स ऑफ द रेक्टँगल इन अ स्ट्रेट रो रनिंग ॲट राईट अँगल. ओके, स्ट्रेट रो ॲट रनिंग ॲट राईट अँगल. ओके, इथे काय केलं जातं बेसिकली चारी कॉर्नरला अशा पद्धतीने काय केलं जातं, ट्री जे असतात ते काहीतरी इकडं प्लांट केले जातात किंवा काहीतरी तिकडं पेरणी जी असते ती केली जाते. रेक्टँगल सिस्टम अलाव प्लांट फॉर प्लांटिंग इन अ रो विथ कीपिंग मोर स्पेस. ओके, विथ कीपिंग मोर स्पेस. आता इथला जो स्पेस असतो तो कसा असतो, चारी बाजूने काहीतरी की समान असतो सगळीकडेच. इथे मात्र कसं असतं, हा जो काहीतरी की इथला, ओके, इथला जो काहीतरी की स्पेस असतो हा थोडासा कमी असतो. इथला मात्र रो मधला जो काहीतरी स्पेस असतो ना तो थोडासा कसा असतो, जास्त असतो. ठीक आहे, हा जो असतो थोडासा कसा असतो, जास्त असतो. आता अशा पद्धतीची रेक्टँग्युलर सिस्टम असते ही का म्हणून की ते काहीतरी की यूज केले जाते, याच्या पाठीमागचं रिझन हे असतं की फ्रूट क्रॉप असतात किंवा काहीतरी की हॉर्टिकल्चर क्रॉप जे असतात त्यांची जी मुळं असतात ती काय करतात, तिकडे डीप रूटेड असतात. ओके, ॲज अ काहीतरी की डीप रूटेड असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे काहीतरी की तळाशी काहीतरी खूप खोल असे काहीतरी की जात असतात. मग याच्यामध्ये डाळिंबाचं पीक घ्या, पेरूचं पीक घ्या, ओके, फिग असेल, अंजीर असेल किंवा काहीतरी की इतर काहीतरी की पीक असतील, इव्हन केळीचं पण काहीतरी की आपण बघू शकतो. त्यांची जी मुळं असतात ते काहीतरी की खूप डीप रूटेड असतात आणि म्हणूनच एका काहीतरी की तिकडं प्लांटचा दुसऱ्या प्लांटवरती काहीतरी की अफेक्ट होणे. कारण का, आजूबाजूचा असणारा काहीतरी की सगळा जो तिथला हे असेल, काय म्हणू आपण त्याला, वॉटर असेल, वॉटर मॉलिक्युल्स असतील, मिनरल्स असतील किंवा काहीतरी की इतर जे काहीतरी की गोष्टी असतात ना त्या या काहीतरी की प्लांटद्वारे इथे काय केल्या जातात, ॲब्झॉर्ब केल्या जातात. ओके, सो जवळजवळ काहीतरी की क्रॉप असल्यामुळे इश्यू काय होतो, दुसऱ्या प्लांटला किंवा काहीतरी की एक जो प्लांट असतो तो अफेक्ट होत असतो आणि एक जो प्लांट असतो तो काहीतरी की जास्त डेव्हलप होत असतो. ओके, सो म्हणूनच हे जे कॉम्पिटिशन असते हे काहीतरी की अवॉइड करण्यासाठी रेक्टँग्युलर सिस्टम जी असते ती काय केली जाते, तर अडॉप्ट केली जाते. ओके, सो हे झालं रेक्टँग्युलर काहीतरी की सिस्टमच्या संदर्भात. ठीक आहे.
नेक्स्ट आहे ती काहीतरी ॲज अ ट्रायंग्युलर सिस्टम. थर्ड नंबर, ठीक आहे, थर्ड नंबरची ॲज अ ट्रायंग्युलर सिस्टम. ठीक आहे, ही काय असतं एक्झॅक्टली? इन दिस सिस्टम ऑफ प्लांटिंग अ ट्री, ओके, a tree is planted on corner of each angle, okay, corner at each angle, and this has a not much advantage over a square system except it provide more open space to the tree, but intercultural operation are not easy to carry, okay, not easy to carry. आता सेम ट्रायंग्युलर सिस्टम काहीतरी की बेसिकली अशा पद्धतीने असते आणि ते ईच कॉर्नरला काय केलेले असतात, प्लांट जे असतात ते तिथं प्लांट केलेले असतात, ओके, किंवा त्यांची जी पेरणी जी असते ती काहीतरी की प्रत्येक तिथे कॉर्नरला केलेली असते. आता इथे उद्देश काहीतरी की अगेन तोच असतो, दोन काहीतरी तिकडे पिकांच्या मधलं जे अंतर असेल ना ते काहीतरी थोडंसं जास्त असावं आणि ऑपरेशनसाठी काहीतरी कुठेतरी त्याच्यामध्ये इझिनेस असावे. मात्र मोस्ट ऑफली काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं रेक्टँग्युलर किंवा काहीतरी स्क्वेअर जे असतात ते मोस्ट सुटेबल आहेत तिथे काहीतरी की फ्रूट क्रॉपसाठी. अशा पद्धतीची सिस्टम असते ती काहीतरी की थोडीशी डिफिकल्ट किंवा काहीतरी इकडं अनफिजिबल काहीतरी की पाहायला मिळते, ओके, ट्रायंग्युलर काहीतरी तिकडं सिस्टम. त्याच्यानंतर आहे ती म्हणजे काहीतरी काय ॲज अ हेक्झागोनल, 4 नंबरची, ओके, हेक्झागोनल सिस्टम. ठीक आहे, इन दिस सिस्टम प्लांटिंग ट्री is planted at each corner of equilateral triangle, okay, equilateral triangle. Hexagonal म्हणजे आपल्याला माहिती आहे मोर दॅन काहीतरी की 6 तिथे काहीतरी कॉर्नर येतात, ओके. इन दिस वे 6 trees from a hexagon with the 7 tree in the center, okay, in the center. मध्ये आणि काहीतरी की बाजूला अशा प्रकारे काहीतरी की ॲट टाइम आपल्याला प्लांट जे असतात ते काहीतरीकडे यूज करता येतात, ओके. 6 काहीतरी तिकडे हेक्झागॉन विथ 7 ट्री इन द सेंटर हे काहीतरीकडे प्लांट केलेले असतात. अँड दिस सिस्टम इज प्रेफर्ड वेअर लँड इज कॉस्टली अँड व्हेरी फर्टाईल विथ द अश्युअर्ड इरिगेशन, ओके, विथ द अश्युअर्ड इरिगेशन. आता अगेन तेच क्वेश्चन आहे ते की ही जी सिस्टम आहे स्क्वेअर किंवा काहीतरी तिकडं रेक्टँग्युलर तिकडे का यूज केले जात नाही, तर याच्या पाठीमागं रिझन हे असतं की ज्या ठिकाणी काहीतरी की लँड जे असतं किंवा काहीतरी की माती जी असते ती जास्त अशी काहीतरी की सुपीक असते, ठीक आहे, त्यांची काहीतरी की सुपीकता असते ना ती काहीतरीकडे जास्त असते आणि त्याच्याही सोबतच काहीतरीकडे इरिगेशन फॅकल्टी पण काहीतरी तिकडे चांगल्या प्रकारे काहीतरी की अवेलेबल असतात. अशा ठिकाणी जो मधला जो स्पेस आहे तो तिथे काहीतरी तिकडे वेस्ट होऊ नये, ओके, वेस्ट होऊ नये आणि त्याचा काहीतरी की चांगला पुरेपूर असा काहीतरी की वापर व्हावा म्हणून हेक्झागोनल सिस्टम जी असते ती काहीतरी तिकडे यूज केली जाते, ओके. त्याच्यानंतर 50% मोर ट्री कॅन बी प्लांटेड इन हेक्झागोनल सिस्टम दॅन द स्क्वेअर सिस्टम. ऑब्वियसली आहे इथं जास्त काहीतरी की स्पेस तिथं काहीतरी की युटिलाइज केला जातो हेक्झागोनल सिस्टममध्ये, त्याच्यामुळे 15% काहीतरी की तिकडं जास्त जे ट्री असतात किंवा काहीतरी की झाडं जे असतात ते आपल्याला इथं काय करता येतात, प्लांट करता येतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्युनिक्विक्स system, okay, Uniquix system. So this is the, or it is the modified from square system. Square system च काहीतरी की थोडीशी मॉडिफाईड असणारी काहीतरी की सिस्टम आहे. त्याच्यानंतर in this system one tree is planted at in the center at the square of a permanent tree, okay, of a permanent tree, and this tree is short lived as known as the filler tree, like the banana, papaya and pomegranate, okay, and pomegranate. The filler tree are removed when the main tree are developed full canopy of the start bearing, and this is the economic to plant filler tree as they provided additional income to the cultivator in an early year of the orchids, okay, of the early year orchids. आता सेम स्क्वेअर टाईपची काहीतरी की सिस्टम जे असते ना तिथे अडॉप्ट केले जाते, इथे 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 आणि इथं मधला काहीतरी की बेसिकली जो प्लांट असतो किंवा काहीतरी की ट्रीची काहीतरी तिकडं ती ही असेल कल्टिवेशन जे असेल किंवा प्लांटिंग असेल ती अर्ली काहीतरी की तिकडे पिरियडमध्ये केली जात असते, ओके. कारण का सर्वच काहीतरी की पीक जे असेल ते ॲट अ टाईम काहीतरी तिकडं किंवा काहीतरी की बऱ्याच काहीतरी की काळानंतर तिथं पीक देण्यास काहीतरी की सुरुवात करते आणि
इन बिटवीन त्या पिरियडमध्ये काहीतरी की उत्पादनाचा सोर्स जो असतो तो काहीतरी की काहीच नसतो. सो म्हणूनच काय केलं जातं इथं, मधला जो प्लांट असतो तो काहीतरी की अगोदर तिकडं ग्रो केला जातो आणि साईडचे प्लांट असतात ते काहीतरी की नंतर ग्रो केले जातात. सो याच्यामधून काय होतं, अगोदरचे जे काहीतरी इकडं प्लांट केलेले असतील किंवा काहीतरी की अगोदरची जी पेरणी केलेली असते ते लवकर तिकडे काहीतरी की पीक द्यायला सुरुवात करतात, फळं द्यायला सुरुवात करतात. ओके, आणि म्हणूनच काहीतरी इकडे बेसिकली शेतकऱ्यांना त्याचा फायदा लवकर काहीतरी होण्यासाठी सुरुवात होते. नंतर मधला जो प्लांट असतो त्याला रिमूव्ह केला जातं आणि साईडचे प्लांट्स असतात त्यांची जी काहीतरी उत्पादन असतील ते तिथं सुरू होतात. सो यालाच काय म्हणलं त्याचं क्विनिक्विक्स सिस्टम. ओके, त्याच्यानंतर आहे रिक्वायरमेंट ऑफ मेजर न्यूट्रिएंट्स इन डिफरंट एज ऑफ फ्रूट क्रॉप्स. ओके, इन डिफरंट एज ऑफ फ्रूट क्रॉप्स. ठीक आहे, इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तो काहीतरी की ॲज अ सिस्टम ऑफ प्लांटिंग फ्रूट क्रॉप्स. स्क्वेअर बघितलं आपण, रेक्टॉंग्युलर बघितलं, ट्रँग्युलर बघितलं, हेक्झॉगोनल बघितलं आणि काहीतरी की क्युनिक्विक्स या नावाच्या काहीतरी की सिस्टम जे आहेत आपण इथं फ्रूट क्रॉपच्या संदर्भात त्या आपण इथं बघितलेल्या आहेत. पुढे बघूया, मेजर जे न्यूट्रिएंट्स असतात इथं डिफरंट काहीतरी की एजमध्ये फ्रूट क्रॉप्सला काहीतरी की आवश्यक असतात त्याच्या संदर्भातले काहीतरी की इन्फॉर्मेशन. ओके, किंवा काहीतरी की माहिती. मग इथं आपल्याला टेबल पाहायला मिळतो आणि या टेबलमध्ये काहीतरी की फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी की ॲज अ पॅरामीटर. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी इकडे सिरियल नंबर आहेत, इथे फ्रूट क्रॉप्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मँगो, लिची. इयर्स, ओके, इयर्स वर्ष. त्याच्यानंतर क्वांटिटी ऑफ न्यूट्रिएंट्स पर प्लांट्स इन ग्राम. ओके, क्वांटिटी ऑफ न्यूट्रिएंट्स पर प्लांट इन अ ग्राम. याच्यामध्ये पण आपल्याला इथं पहिल्यांदा नायट्रोजन असेल. ओके, त्याच्यानंतर काहीतरी घ्यायचं फॉस्फरस असेल आणि काहीतरी घ्यायचं पोटॅशियम असेल. ओके, यांचं काहीतरी की आपल्याला इथं नंबर ऑफ काहीतरी की ग्राम्समध्ये इथं पाहायला मिळतात. ठीक आहे, सो एक एक करून थोडंसं काहीतरी की आपण इकडे बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल जर आपण इकडे बघितलं, पहिला काहीतरी की आपल्याला इथं फ्रूट मिळतो पाहायला तो म्हणजे काहीतरी घ्यायचं मँगो आणि काहीतरी की लिची. ओके, मँगो आणि काहीतरी की लिची. आंबा आणि काहीतरी की लिची ही जी फळं आहेत ही आपल्याला काहीतरी की सर्वप्रथम इथं पाहायला मिळतात. राईट, यांचं जर काहीतरी की इयरच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं सो इथं काहीतरी की आपण बघू शकतो साधारणतः 1 ते नंतर काहीतरी की 2 ते काहीतरी की 9 वर्षापर्यंत काहीतरी की पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये आपल्याला काहीतरी की साधारणतः इथे नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर काहीतरी की फॉस्फरस असेल आणि काहीतरी इकडं पोटॅशियम असेल. यांची काहीतरी की रिक्वायरमेंट असते ते काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळते त्या पिरियडमध्ये. सो इथं नायट्रोजनची जर काहीतरी की आपण बघितली पहिल्या काहीतरी की इकडं वर्षामध्ये, सो इथं आपण बघू शकतो साधारणतः काहीतरी की 100 ग्रॅमची काहीतरी की आवश्यकता असते. पोटॅशियमची जर काहीतरी की बघितली तर ती साधारणतः 50 ग्रॅम आणि तिकडे काहीतरी की फॉस्फरस आणि पोटॅशियमची जर बघितली तर साधारणतः 100 ग्रॅमची काहीतरी की आवश्यकता असते पहिल्या काहीतरी इकडं वर्षामध्ये. ठीक आहे, तेच पुढच्या काहीतरी की 2 ते 9 वर्षामध्ये जर बघितलं आपण सो इथं काहीतरी की सेम 100 काहीतरी तिकडं NNK प्लस 50 ग्रॅम काहीतरी इकडं पोटॅशियम जे असेल याची काहीतरी तिकडं इच काहीतरी की इयरला तिथं रिक्वायरमेंट असते 2 to काहीतरी की 9 इयरच्या त्या इंटरवलमध्ये. ओके, नंतर फॉरवर्डिंग इयर म्हणजे काहीतरी की आपण बघू शकतो 9 वर्षाच्या काहीतरी की नंतर साधारणतः 10 वर्षाच्या अबाव. सो इथं जर बघितलं तर 100 ग्रॅम काहीतरी की नायट्रोजन असेल, 500 ग्रॅम काहीतरी की फॉस्फरस असेल आणि साधारणतः काहीतरी की 1 किलोचं काहीतरी की बेसिकली इथं पोटॅशियम असेल. याची इथं मँगो आणि काहीतरी इकडे लिचीच्या प्लांटला रिक्वायरमेंट असते किंवा काहीतरी की आवश्यकता असते. ठीक आहे, सेकंड क्रॉप आहे ते काहीतरी घ्यायचं सिट्रस. ओके, सिट्रस क्रॉप. आणि सिट्रस क्रॉपमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतात फर्स्ट इयरमध्ये काहीतरी की NPKची असणारी काहीतरी तिकडं रिक्वायरमेंट. सो ही जर साधारणतः आपण बघितली पहिल्या वर्षामध्ये काहीतरी की सिट्रस क्रॉप्स असेल त्यांच्यासाठी नायट्रोजनची साधारणतः काहीतरी इकडे 75 ग्रॅम एवढी जी रिक्वायरमेंट असते ती आपल्याला पाहायला मिळते. 40 ग्रॅम असेल ती काहीतरी इकडं फॉस्फरस असेल आणि 75 ग्रॅम असेल तर आपल्याला इथं काहीतरी घ्यायचं पोटॅशियमची काहीतरी की रिक्वायरमेंट पाहायला मिळते. त्याच्या पुढे सिट्रस क्रॉपसाठी असणारी रिक्वायरमेंट 2 ते काहीतरी की 9 वर्षामधली ही जर साधारणतः आपण इथं बघितली तर इथं काहीतरी की आपण बघू शकतो 75 ग्रॅम प्लस N आणि काहीतरी की K
ओके, नायट्रोजन आणि काहीतरी तिकडं पोटॅशियम असेल तो, आणि सोबतच 40 ग्रॅम काहीतरी इकडं फॉस्फरस असेल. याची ईच काहीतरी की इयरला तिथे रिक्वायरमेंट असते. ओके, फॉरवर्डिंग इयरमध्ये जर आपण साधारणतः इथं बघितलं म्हणजेच काहीतरी की 10 इयरच्या काहीतरी की वरती किंवा अबाव 10 इयर. सो 750 ग्रॅम इथं नायट्रोजन असेल, 400 ग्रॅम इथे साधारणतः पोटॅशियम असेल आणि काहीतरी की तिकडं फॉस्फरस असेल, आणि 750 ग्रॅम काहीतरी तिकडं पोटॅशियम असेल. ओके, असे रिक्वायरमेंट आपल्याला इथं सिट्रस काहीतरी की फ्रूटच्या संदर्भात आपल्याला इथं पाहायला मिळते. थर्ड नंबर आहे ती काहीतरी की ॲज अ गुवा, पेरू. ओके, आणि याच्या संदर्भात जर बघितलं तर साधारणतः पहिल्या वर्षी ओके किंवा काहीतरी की फर्स्ट इयरमध्ये 50% नायट्रोजन, 50 ग्राम नायट्रोजन, 40 ग्राम फॉस्फरस आणि 30 ग्रॅम काहीतरी की पोटॅशियम, अशा प्रकारे काहीतरी की रिक्वायरमेंट असते. आणि 2 ते काहीतरी की 6 वर्षात. आता इथली जी पिकं होती आपण सिट्रस बघितली, लिची आणि काहीतरी की मँगो, ही साधारणतः 2 ते काहीतरी की 9 वर्षाच्या पिरियडचे असतात. इथे साधारणतः काहीतरी की 2 ते 6 वर्षाचं काहीतरी की पिरियड आपल्याला गुवाचा पाहायला मिळतो. म्हणजे फळं देण्याचं काहीतरी की जे वर्ष असेल इथं पेरूचा किंवा पेरूच्या काहीतरी की झाडाचं, ते थोडंसं अर्ली आपल्याला इथं पाहायला मिळतं. मग इथं आपण बघू शकतो 50 ग्रॅम काहीतरी की प्लस, त्याच्यानंतर 40 ग्रॅम प्लस आणि काहीतरी की 30 ग्रॅम प्लस NPK. त्याचा जो काहीतरी की जो डोस असेल रेस्पेक्टिवली ईच एव्हरी काहीतरी की इयर इथे काहीतरी की आपल्याला द्यावा लागतो. याचे काहीतरी तिकडे टाईम इंटरवलमध्ये. ओके, 5 ते काहीतरी की 7 वर्षाच्या त्या पिरियडमध्ये, 6 वर्षाच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बोरा म्हणतो आपण त्याला. ओके, बियर अगेन थोडंसं काहीतरी की इम्पॉर्टंट असं असणारं क्रॉप आहे आणि सध्या काहीतरी की न्यूजमध्ये पण खूप आहे. याच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं तर पहिलं काहीतरी की 1 ते काहीतरी की 2 वर्षात साधारणतः 10 ग्रॅम ते काहीतरी की 20 ग्रॅम नायट्रोजन असेल, 5 ते काहीतरी की 10 ग्राम तिथं फॉस्फरस असेल, आणि 10 ते काहीतरी की 20 ग्राम तिथे पोटॅशियम असेल. या प्रकारची किंवा काहीतरी की त्या पद्धतीची जी रिक्वायरमेंट असेल तिथं काहीतरी कंप्लीट करावं लागते. आणि पुढे 3 ते काहीतरी की 4 वर्ष. आता इथं बोराची जी झाडं असतात त्यांचा जो काहीतरी की पिरियड असेल फ्रूट रिपनिंगचा किंवा काहीतरी इकडं फ्रूट प्रोडक्शनचा, तो आपल्याला थोडासा काहीतरी की इथे कमी पाहायला मिळतो. ओके, 3 ते काहीतरी की 4 वर्षाचा, राईट. आणि मग याच्यामध्ये आपण इकडे बघतो 20 ग्रॅम काहीतरी की प्लस इथं NNK. ओके, नायट्रोजन आणि काहीतरी की पोटॅशियम असेल, आणि साधारणतः काहीतरी की 10 ग्रॅमचं इथं काहीतरी की फॉस्फरस असेल. याची साधारणतः काहीतरी की एव्हरी इयरला काहीतरी इकडं रिक्वायरमेंट असते ती देणं तिथं आवश्यक असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 वर्षाच्या काहीतरी की अबाव जर बघितलं 80 ग्राम नायट्रोजन असेल, 40 ग्राम तिथं काहीतरी की तिथे फॉस्फरस असेल, आणि 80 ग्राम काहीतरी इकडं पोटॅशियम असेल. याची रिक्वायरमेंट असते. देन बनानाचं इयर काहीतरी की आपल्याला सेम वर्षासारखंच काहीतरी की पाहायला मिळतं. रिक्वायरमेंट काहीतरी की नायट्रोजनची असते ती साधारणतः पहिल्या वर्षी काहीतरी जास्त पाहायला मिळतं आपल्याला, साधारणतः काहीतरी की 275 ग्राम. ओके, 275 ग्रॅम. तीच जर आपण इथं साधारणतः याची जर बघितली फॉस्फरसची तर 50 ग्रॅम पाहायला मिळते. आणि अगेन पोटॅशियमची जर बघितली तर साधारणतः थोडीशी 275 ग्रॅम इथं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्रॉप किंवा काहीतरी की नेक्स्ट इथं फ्रूट्स म्हणजे पपया. ओके, पपयाच्या संदर्भात ठीक आहे. पपयाच्या संदर्भात सो इथं आपण बघू शकतो पहिल्या वर्षी काहीतरी की NPKचा जो डोस असतो तो साधारणतः काहीतरी की 50 ग्रॅम, 60 ग्रॅम आणि काहीतरी की 30 ग्रॅम रेस्पेक्टिव्हली काहीतरी की इथं आवश्यक असतो. ओके, नायट्रोजन झालं, फॉस्फरस झालं आणि काहीतरी की पोटॅशियम. त्याच्यानंतर काहीतरी की 2 वर्षानंतर तिथे साधारणतः काहीतरी 100 ग्रॅम, 90 ग्रॅम आणि काहीतरी की 60 ग्रॅम NPKचा काहीतरी की डोस जो असतो तो रिक्वायर असतो. आणि अबाव काहीतरी की 3 इयर जर आपण इकडं बघितलं सो इथं आपण बघू शकतो 150 ग्रॅम, 90 ग्रॅम आणि काहीतरी की 90 ग्रॅम एवढ्या अमाऊंटमध्ये तिथं NPKचा काहीतरी जो डोस असतो तो रिक्वायर असतो. ठीक आहे.
पुढे आहे ग्रेप किंवा काहीतरी की द्राक्ष आपण म्हणतो त्याला. इथे पहिल्या वर्षामध्ये इथं 100 ग्रॅम, 60 ग्रॅम आणि काहीतरी 80 ग्रॅम NPKची काहीतरी इकडं रिस्पेक्टिव्हली काहीतरी तिकडं गरज किंवा काहीतरी रिक्वायरमेंट असते ग्रेपच्या काहीतरी प्लांट्सला. 100 ग्रॅम काहीतरी इकडं नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर काहीतरी 60 ग्रॅम तिथं काहीतरी तिथं फॉस्फरस असेल आणि 80 ग्रॅम तिथे काहीतरी की पोटॅशियम असेल. ओके, त्याच्यानंतर साधारणतः काहीतरी की 2 ते 4 वर्षामध्ये आता आपल्याला माहितीच आहे ग्रेपचे जे फ्रूट्स असतात ते काहीतरी की तिकडं खूपच काहीतरी की वर्ष असे चालत असतात. सो पहिलं वर्ष झालं, त्याच्यानंतर सेकंड आणि काहीतरी 4 इयर, त्याच्यामध्ये साधारणतः 100 ग्रॅम प्लस, 60 ग्रॅम प्लस आणि काहीतरी 80 ग्रॅम प्लस NPKचे काहीतरी की रिस्पेक्टिव्हली काहीतरी इकडं रिक्वायरमेंट असते फॉर ईच फॉरवर्डिंग इयर. ओके, प्रत्येक काहीतरी इकडं येणाऱ्या काहीतरी की वर्षासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर अबाव 5 इयर. ओके, अबाव 5 इयर इथे मात्र रिक्वायरमेंट असते ती काहीतरी की थोडीशी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. 500 ग्रॅम, 300 ग्रॅम आणि काहीतरी की 400 ग्रॅम रिस्पेक्टिव्हली काहीतरी की इथं NPKची काहीतरी की रिक्वायरमेंट इथं ग्रेपच्या प्लांट्सला असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲनोला. ओके, ॲनोला फर्स्ट इयर जर आपण इथं बघितलं तर साधारणतः 10 ग्राम, 7.5 ग्रॅम आणि काहीतरी की 30 ग्रॅम इथे NPK जो असतो तिला काहीतरी की रिस्पेक्टिव्हली इथं रिक्वायरमेंट असते. सेकंड इयरला जर बघितलं 30 ग्रॅम असेल, 15 ग्रॅम असेल आणि काहीतरी की 16 ग्रॅम आणि त्याच्यानंतर काहीतरी की 3 to 5 इयरमध्ये जर बघितलं सो इथं आपल्याला काहीतरी की 15, त्याच्यानंतर 7.5 अँड 30 इन NPK रिस्पेक्टिव्हली काहीतरी की फॉर ईच एव्हरी फॉरवर्डिंग इयरमध्ये काहीतरी की आपल्याला त्याची रिक्वायरमेंट जी आहे ती पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काहीतरी त्यातला पॉईंट आहे आपला त्याच्यानंतरचा रिक्वायरमेंट ऑफ काहीतरी की मेजर न्यूट्रियंट्स इन डिफरंट एज ऑफ फ्रूट्स क्रॉप्स. तो म्हणजे काहीतरी की बेसिकली इथं एज ऑफ फ्रुटिंग पिरियड ऑफ डिफरंट फ्रूट क्रॉप्स. ओके, पर्टिक्युलर काहीतरी की बेसिकली जे प्लांट्स असतात ते कधी काहीतरी की त्यांच्या कोणत्या पिरियडमध्ये देतात फ्रूट्स आपल्याला काहीतरी की देतात किंवा प्रोडक्शन देतात त्याच्या संदर्भातली काहीतरी की थोडीशी इन्फॉर्मेशन. ओके, सो एज ऑफ फ्रुटनिंग पिरियड ऑफ डिफरंट फ्रूट क्रॉप्स. ओके, ऑफ डिफरंट फ्रूट क्रॉप्स. ठीक आहे. सो इथे जर बघितलं आपण तर एका साईडला काहीतरी पॅरामीटर पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की फ्रूट्स आणि या साईडला आपल्याला इथं पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की इयर्स, म्हणजे कोणत्या वर्षी साधारणतः काहीतरी की पीक जास्त ते आपल्याला इथं पाहायला मिळतं त्याच्या संदर्भातली काहीतरी की इन्फॉर्मेशन. ओके, सो इथं आपण बघू शकतो पहिला काहीतरी की फ्रूट आहे ते म्हणजे काहीतरी मँगो, आंब्याच्या संदर्भातलं. ओके, आंब्याच्या संदर्भातलं. आणि इथे जर आपण बघितलं की पिरियड किंवा काहीतरी की कोणत्या वर्षी आपल्याला काहीतरी की तिकडं उत्पादन किंवा फळ जास्त ते काहीतरी की मिळण्यास सुरुवात होते. सो इथं काहीतरी की बघू शकतो साधारणतः आपण 10th इयर ऑफ ऑनवर्ड. ओके, 10th इयर ऑफ ऑनवर्ड. सो आंब्याचा काहीतरी की आपण तिकडे जर पिरियड जर बघितला किंवा काहीतरी की त्याचा फ्रूट रिपनिंगचा किंवा काहीतरी की फळं देण्याचा जर पिरियड बघितला तर थोडासा काहीतरी की जास्त असं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. साधारणतः काहीतरी की 10 वर्षाच्या काहीतरी की ऑनवर्ड, म्हणजे पीक असेल ते काहीतरी की लावल्यापासून साधारणतः काहीतरी की 10 वर्षाच्या नंतर आपल्याला फळं जे असतात ते काहीतरीकडे मिळायला सुरुवात होतात. ओके, सेकंड आहे इथं फ्रूट ते म्हणजे काहीतरी की याचं बनाना, केळी. केळीच्या संदर्भात पण आपल्याला थोडंसं काहीतरी की टाईम पिरियड आहे तो काहीतरीकडे पाहायला मिळतो. तो म्हणजे काहीतरी की साधारणतः 10 to काहीतरी की 12 months आफ्टर प्लांटिंग अँड टेक्स 3 to काहीतरी की 4 months मोर फॉर द फ्रूट रिपनिंग. ओके, फॉर द फ्रूट रिपनिंग. इथे साधारणतः काहीतरी की प्लांटेशनपासून साधारणतः 1 वर्षामध्ये प्लांट असं ते काहीतरी की बेसिकली फ्रूट द्यायला तिथं सुरुवात करतात. मात्र तिथले पुढचे काहीतरी की जे 3 ते 4 महिने जे असतात ना ते साधारणतः काहीतरी की तिकडं फ्रूट जे असेल ते काहीतरी की तिकडं पिकण्यासाठी जातात. आता आपण जे बेसिकली काहीतरी की केळी खातो मार्केटमध्ये ते तयार झाल्यानंतर परिपक्व झाल्यानंतरच काहीतरी की त्यांना कट केलं जातं. मात्र नंतर काहीतरी तिकडं बेसिकली याच्यामध्ये कार्पेटमध्ये काहीतरी की बेसिकली तिथं एक सोल्युशन असतं ते. ओके, केमिकल असतं त्याच्यामध्ये तिकडं ते डीप केले जातात आणि नंतर काहीतरी तिकडं ते पॅक केले जातात. सो इन बिटवीन काहीतरी की त्या पिरियडमध्ये ते पटकन काहीतरी की पिकून जातात. सो केमिकली काहीतरी की त्यांचे जे रिपेनिंग पिरियड असतो तो काय केलेला असतो स्टिम्युलेट केलेला असतो किंवा बूस्ट केलेला असतो. ठीक आहे.
त्याच्यानंतर पाहायला मिळतोय तर आपल्याला ते म्हणजे काहीतरी की सिट्रस फ्रुट्स, 3rd नंबरचा. ओके, सिट्रस फ्रुट्स. त्याच्यामध्ये सीडेड आणि काहीतरी की बडेड असे 2 काहीतरी की आपल्याला टाईप्स पाहायला मिळतात. सीडेड काहीतरी की प्लांट्समध्ये, सॉरी सिट्रस प्लांटमध्ये. सीडेड म्हणजे काहीतरी की पेरणी जी असते ती काहीतरी की बियाणांच्या पासून झालेली असते, आणि दुसरं असते ती म्हणजे काहीतरी की बडेड. बडेड म्हणजे काहीतरी की ऑलरेडी तयार झाले गेलेले काहीतरी की प्लांट जे असतात ते काहीतरी की लावले गेलेले असतात. सो त्याच्यामुळे दोघांचा काहीतरी की बेसिकली जो पिरियड असतो फ्रुटनिंगचा तो काहीतरी की तिकडे वेगळा वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. सो सीडेडच्या संदर्भात जर बघितलं तर साधारणतः 8 ते 10 वर्षाचा काहीतरी की जो पिरियड असतो, किंवा 8 ते काहीतरी की 10 वर्षाच्या नंतर तिथं पिकाची काहीतरी की तिकडं जी फ्रुट्स असतात ते तिथं मिळण्यास सुरुवात होते. आणि बडेडच्या संदर्भात बघितलं तर साधारणतः काहीतरी 4 इयर ऑनवर्ड्स आपल्याला इथं काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, 4 इयर ऑनवर्ड्स. त्याच्यानंतर 4th नंबरचा आहे तो म्हणजे काहीतरी की पपाया. ओके, पपयाच्या संदर्भात. सो पीक लावल्यापासून काहीतरी की साधारणतः 9 ते काहीतरी की 10 मंथ्समध्ये किंवा काहीतरी की महिन्यामध्ये उत्पादन जे असते ते काहीतरी की सुरुवातीचं झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर 5th नंबर पायनॅपल. ओके, पायनॅपल. याच्यामध्ये न्यू वार म्हणजे काहीतरी की नवीन तिथं वाण आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जात आहे, आणि इतर काहीतरी की अदर्स. सो क्यू वार जे आहे काहीतरी की नवीन असे असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एका काहीतरी की वर्षामध्ये फ्रूट जे असतात ते काहीतरी की मिळण्यास सुरुवात होते आफ्टर काहीतरी की प्लांटिंग. म्हणजे पेरणी केल्यानंतर काहीतरी की एका वर्षामध्ये उत्पादन जे असतं ते आपल्याला मिळण्यास तिथे सुरुवात होते. आणि अदर्समध्ये जर बघितलं तर साधारणतः काहीतरी की तिकडे 1.5 ते काहीतरी की साधारणतः 2 वर्षाचा काहीतरी की पिरियड असतो आफ्टर काहीतरी की प्लांटिंग, किंवा त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी की जे फ्रूट्स असतात ते तिथे काहीतरी की मिळण्यास सुरुवात होते. ओके, त्याच्यानंतर आहे सोपाटा. ओके, सोपाटा. याच्या संदर्भात जर बघितलं आपण इथं 6 नंबर, सो इथं आपण बघू शकतो साधारणतः काहीतरी की 4th इयर ऑनवर्ड. ओके, 4 वर्षाच्या काहीतरी की नंतर इथं पीक जे असतं ते काहीतरी की आपल्याला मिळण्यास इथं सुरुवात होते. फ्रूट जे असतं ते काहीतरी इकडं मिळण्यास सुरुवात होते. राईट. त्याच्यानंतर आहे 7 नंबरचं पोमोग्रेनेट, डाळिंबाच्या संदर्भात. सो इथे जर बघितलं डाळिंबाच्या संदर्भात, आता इथे काय म्हणू आपण जे नवीन वाण आहे त्याच्या पद्धतीने जर बघितलं तर साधारणतः 5 ते काहीतरी की 6-7 महिन्याच्या नंतर इथे काहीतरी की फ्लावरिंग जे असतं ते काहीतरी इकडं फ्लावरिंगच्या काहीतरी की नंतर तिथे फ्रूट जे असतात ते काहीतरी की मिळण्यास आपल्याला सुरुवात होते. आता जसं आंब्याचं असतं तसंच काहीतरी की आपल्याला इथं पोमोग्रेनेटमध्ये पण काहीतरी की पाहायला मिळतं. फ्लावरिंग नंतर काहीतरी की साधारणतः 5 ते 7 महिन्यामध्ये फ्रूट जे असतात ते काहीतरी इकडं तयार व्हायला सुरुवात होते. ओके, किंवा हार्वेस्टिंगला काहीतरी आपण तिकडं टाईम पिरियड बघू शकतो त्या काहीतरी की तिकडं मधला. 8 नंबर आहे ते म्हणजे काहीतरी की गोवा, पेरू. सो इथं साधारणतः काहीतरी की 2 ते काहीतरी की 3 वर्षाच्या ऑनवर्ड असेल, किंवा 5 मंथ आफ्टर दी काहीतरी की फ्लावरिंग. म्हणजे प्लांट लावल्यापासून काहीतरी तिकडे बेसिकली फ्लावर्स म्हणजे फुलं येण्यापर्यंत साधारणतः जो काळ असतो तो काहीतरी की तिकडं 2 ते काहीतरी की 3 इयर्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली फ्लावर जे असतात ते काहीतरी की आपल्याला आलेले पाहायला मिळतात 3 ते काहीतरी की 2 वर्षाच्या काहीतरी की काळामध्ये. ओके, आणि नंतर फुलं आल्यानंतर काहीतरी की पुढं साधारणतः 5 मंथ्स. ओके, 5 महिन्याच्या काहीतरी पुढे पीक जे असतं ते काहीतरी की प्रॉपरली आपल्याला तिथं काढायला किंवा काहीतरी की तोडण्यास तिथं येत असतं. ठीक आहे, फळं जे असतात ते काहीतरी की तोडणीला येतात. त्याच्यानंतर आहे 9 नंबरचं ते म्हणजे काहीतरी काय जॅकफ्रूट. इथे पण 2 टाईपचे आपल्याला पाहायला मिळतात, ग्राफ्टेड आणि काहीतरी की सीडेड. ग्राफ्टेडचं काहीतरी की ऑब्वियसली असतं उत्पादन जे असतं ते काहीतरी की आपल्याला अगोदर पाहायला मिळतं 3 ते काहीतरी की 4 वर्षाच्या नंतर, आणि सीडेडचं असतं ते थोडंसं जास्त पाहायला मिळतं 60 ते काहीतरी की 8 वर्षाच्या नंतर. तेच इथं 10 नंबरचं बघितलं बोरांच्या संदर्भात. सो 5 ते काहीतरी की 6 मंथ्स इथे काहीतरी की आवश्यक असतात आफ्टर काहीतरी की फ्लावरिंग. ओके, आफ्टर फ्लावरिंग. सो इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं जे डिफरंट काहीतरी की जे फ्रूट्स आहेत किंवा काहीतरी की फ्रूट प्लांट्स आहेत त्यांचा काहीतरी तिकडं फळं देण्याचा काहीतरी तिकडं कालावधी किंवा
कोणत्या कालावधीमध्ये काहीतरी की तिकडे त्यांना तिथं फळ जास्त ते काहीतरी की आपल्याला मिळतं पाहायला, त्याच्या संदर्भातले काहीतरी की तिकडे बेसिकली इन्फॉर्मेशन. ओके. नेक्स्ट इथं पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की बेसिकली टाइप्स ऑफ फ्रूट, फ्रूट टाइप्स अँड एडिबल पार्ट ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स. ओके, एडिबल पार्ट्स ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स. ओके. प्रकार आणि त्या फळांचा काहीतरी की बेसिकली कोणता जो पार्ट असतो तो काहीतरी की असं इडिबल किंवा काहीतरी की खाण्यायोग्य असतो ते, याच्या संदर्भातले काहीतरी की इन्फॉर्मेशन. सो इथं पॅरामीटर आहे ते म्हणजे काहीतरी की क्रॉप किंवा काहीतरी की फ्रूट्स. फॉर एक्झाम्पल मँगो, फ्रूट टाईप कोणता आहे एक्झॅक्टली, आणि त्याच्यानंतर काहीतरी की इडिबल पार्ट कोणता असतो कोणता नाही, त्या संदर्भातला इथे पॅरामीटर. ठीक आहे. सो इथं मँगोच्या संदर्भात काहीतरी जर आपण इथे डिस्कस करायचं झालं, ओके, पहिला काहीतरी बेसिकली फ्रूट. सो इथं आपण बघू शकतो मँगो, आणि मँगो काहीतरी कोणतं फ्रूट टाईपमध्ये येतं तर काहीतरी त्याचं ड्रूप. ओके, ड्रूप, DRUP. ओके, ड्रूप टाईपमध्ये काहीतरी बेसिकली मँगो जास्त ते काहीतरी की मोडतात किंवा येतात. आता एक्झॅक्टली हे ड्रूप फ्रूट म्हणजे काय असतं, आपण असं म्हणतो बाहेरचा जो काहीतरी की आवरण असतं किंवा काहीतरी की आउटर लेअर जे असते त्याचं काहीतरी की असं म्हणतो आपण लवचिक. ओके, किंवा काहीतरी की अशी चमड्यासारखी असते, राईट. मँगोची काहीतरी की तुम्ही कधी ना कधीतरी साल जे असेल ते काहीतरी की डेफिनेटलीच बघितलेली असते. ओके, आणि आतला काहीतरी की तिकडे गाभा असतो सगळा, आणि त्या गाभ्याच्या आतमध्ये एकच काहीतरी की बी असतो, आणि तोही कसं असतो तर काहीतरी की ॲज अ टणक किंवा काहीतरी की कडक अशा स्वरूपात असतो. ओके, डिफरंट काहीतरी की फळं जे असतात ते थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. आता मँगो घ्या किंवा काहीतरी की तिकडे केळी घ्या, सॉरी द्राक्ष घ्या. म्हणजे जे सीडलेस आणि काहीतरी की सीडेड असतात, त्या सीडेडमध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये काहीतरी की आतला जो काहीतरी की भाग असतो तो कठीण असतो. ओके, जे काळी जे साखर असतात ना त्याच्यामध्ये, बरोबर. इव्हन काहीतरी की जर आपण याच्या व्यतिरिक्त जर एक्झाम्पल घेतलं तर हे बघू शकतो आपण फणस. तर फणस जर पूर्णपणे वेगळं येतं, पण काहीतरी की त्या टाईपचं वरून काहीतरी की तिकडे लेअर असते, आतला जो सगळा भाग असतो हा गर असतो त्याचा. ओके, आणि आतमध्ये काहीतरी की एकच बी असतो, आणि तो बी जो असतो तो कसा असतो ॲज अ कडक किंवा काहीतरी टणक असतो. सो अशा टाईपचे जे फ्रूट्स असतात त्यांना काय म्हणलं जातं ॲज अ ड्रूप. ओके, अशा टाईपची जी फळं असतात ना त्यांना काय म्हणलं जातं ॲज अ ड्रूप. ठीक आहे. आणि मुख्यतः ट्रॉपिकल एरियामध्येच काहीतरी की अशी जी फळं आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इडिबल पार्ट. आता इथं स्किन जी असते ती काहीतरी की आपण प्रेफर करत नाही, आणि इव्हन आतली जी पार्ट असतो गुळी म्हणतो आपण त्याला, तो पण प्रेफर करत नाही. सो बेसिकली काहीतरी की हा जो फ्लेशी पार्ट जो असतो, ओके, गर आपण म्हणतो त्याला, किंवा गाभा, हा साधारणतः काहीतरी की खाण्याचा पार्ट असतो मँगोमध्ये. यालाच काय म्हणतो आपण इथं बेसिकली काहीतरी त्याचं मेसोकार्प. ओके, त्या गाभ्यालाच काय म्हणतो आपण इथं मेसोकार्प. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं काहीतरी की बेसिकली आपल्याला फ्रूट पाहायला मिळतात, ते म्हणजे काहीतरी की बोर असेल, प्लम असेल, किंवा काहीतरी की डेट प्लम असेल. ओके, डेट पाम असेल, याच्या संदर्भात. तर हे पण बेसिकली कोण असतं तर काहीतरी की ॲज अ ड्रूप काहीतरी की तिकडे फ्रूट असतात. बोराचं पण तुम्ही कधीतरी एक्झाम्पल घ्या. बोराचं पण आउटर लेअर असतो तो कसा असतो, आपण त्याला म्हणू चमड्यासारखा, आतमध्ये असं इथं गाभा बोरा, आणि आतमध्ये एकच काहीतरी की बी असतो. पामच्या संदर्भात घ्या, सेम तसंच पाहायला मिळतं
त्याच्याही संदर्भात आपल्याला सेमच त्या टाईपचं काहीतरी जो स्वरूप आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ओके, त्याच्यामुळे ही जी फळं असतात ती कशामध्ये येतात, त्याचं ड्रूपमध्ये जातात. ठीक आहे. मात्र आतला जो काहीतरी की कवर असतो, सॉरी आतला जो काहीतरी की पार्ट असतो, फ्लेशी पार्ट किंवा काहीतरी की गाभा, आपल्याला काहीतरी की ॲपिकार्प, काहीतरी की मेसोकार्प म्हणून काहीतरी की ओळखता येतो. आता पाम असेल आणि काहीतरी की डेट पाममधला जो आतला भाग असतो तो ॲपिकार्प असतो. ओके, आणि बेरमधला किंवा बोरामधला जर बघितला तर तो कोण असतो, ॲज अ मेसोकार्प. ठीक आहे. सो हे झालं मँगो, बेर आणि काहीतरी की पाम आणि सोबतच काहीतरी डेट पामच्या संदर्भातलं. याच्यानंतरची काहीतरी की रेस्ट ऑफ जी इन्फॉर्मेशन आहे ती उद्याच्या लेक्चरमध्ये आपण तिकडे पुढे कंटिन्यू करूया. ओके, आता सध्या आपण इकडे थांबूया. आय होप इथंपर्यंत काहीतरी जे डिस्कशन केलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. सो उद्या